या गणाया या रणाया विघ्नहराया ताराया या गणाया या रणाया विघ्नहराया ताराया. सुरुवातीला मांडीवर बसून बाबाबरोबर गाणं शिकलो, तसंच तो जाताना त्याच्याबरोबर शेवटचा प्रवास मी केला. तुमच्या मागे ज्या व्यक्तीचा हात आहे, ज्याच्यामुळे तुमची ओळख आहे, त्याची ओळख पुसता कामा नये, पुसट होता कामा नये, याचं बर्डन मला आजही आहे ताई. बाबा तिथे त्यांनी नमन केलं बुद्धांना आणि बाबासाहेबांना, त्यांनी वंदन केलं आणि तिथेच जी त्यांची इच्छा होती. मी किती शिकलोय तुला सांगू? तुला खरंच ऐकायचंय? हो. तू मस्करी नाही करत आहेस? नाही, मी मस्करी नाही करत आहे. PNG प्रस्तुत कॅन्डिड प्लीजच्या आजच्या भागामध्ये मी खूपच खास व्यक्ती घेऊन आली आहे. खरं तर पहिल्यांदा आपल्या कार्यक्रमामध्ये एक गायक आलाय. त्याचे अनुभव ऐकायला, त्याची मेहनत ऐकायला मी खूप जास्त एक्सायटेड आहे. स्वागत करूया गायक नंदेश उमप सरांचं. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मंडळी. जय महाराष्ट्र. नमस्कार. काय एनर्जी आहे ही, व्हॉट अ एनर्जी. कसं काय? मी एनर्जी सांगू का? कॅमेराच्या मागे जी बसलेली मंडळी आहेत, जी रसिक मायबाप आपण म्हणतो, मला अजूनही आता काटा येतोय की त्यांच्यामुळे ज्याने बाबांवर भरभरून प्रेम केलं, ज्याने बाबाच्या कलेवर, त्याच्या माणुसकीवर भरभरून प्रेम केलं, त्या कलेला जे मी पुढे प्रयत्न करतोय घेऊन जाण्याचा, त्या रसिक मायबापाची आणि तुम्हा लोकांची एनर्जी आहे, बाकी काही नाही. अगदी. पण मला खूप गप्पा मारायच्या आहेत सर तुमच्या बरोबर, आणि तुमचे अनेक प्रसंग, अनेक किस्से जाणून घ्यायचे आहेत. पण मला सुरुवातीला ऑब्व्हियसली एक गायक बसलाय, तर गाणं तर मी ऐकणार आहे सुरुवातीलाच. आत्तापर्यंतच्या तुमच्या प्रवासाला साजेसे एखादं गाणं जे तुम्हाला कायम वाटतं की माझा प्रवास म्हणजे हे गाणं आहे, तर कोणतं सुरुवातीलाच मला गाऊन दाखवाल? मला सॅड नोटला नाही सुरू करायचं आहे, पण मला असं वाटतं ना की अनेक गीतं आहेत. म्हणजे आता तू पटकन विचारल्यानंतर आपल्याला पटकन आठवत नसतात गाणी किती किंवा प्रवासाला साजेशीर असं काय. तर गाणी अनेक आहेत, पण मला असं वाटतं की जे बाबाने आम्हाला सुरुवातीला जे शिकवलं, किंवा आपण म्हणतो ना एक श्री गणेशा, तर ते म्हणजे या गणाया या रणाया विघ्नहराया ताराया या गणाया या रणाया विघ्नहराया ताराया. क्या बात है. म्हणजे ही गाणी ऐकून आम्ही मोठे आलो ग. हे आता मला पटकन आठवलंय म्हणून सांगतो, पण प्रवासातली आता मी सांगेनच तुला की कशी कशी गाणी. अगदी. आणि ना विठ्ठल सरांशी कधीच माझी भेट नाही होऊ शकली, याबद्दलची खूप खंत आहे मला, कारण अनेकदा बातम्यांमधनं त्यांची गाणी मी ऐकली आहेत, पण कधीच आमची समोरासमोर भेट नाही झाली. आज जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्यासाठी कॅमेरासमोर आज तुमच्या नजरेतले तुमचे बाबा उलगडा, शाहीर विठ्ठल उमप उलगडा, तर ते कशा शब्दात उलगडा? मी एक सांगेन की बाबा एक युनिव्हर्सिटी होता, एक ओपन युनिव्हर्सिटी. म्हणजे लोकसंगीत हे एक ओपन युनिव्हर्सिटी आहे, मी नेहमी म्हणतो. तर त्या अनुषंगाने तो माझ्यासाठी, मी नेहमीच सांगतो की तो बाबा म्हणून फार कमी आम्ही घरात वावरलो, पण आमचं घर हे आमचा रंगमंच होता. म्हणजे बाबाला मी काय सांगू की त्याला मी कसं वर्णन करू. तो एक गुरु म्हणून, एक बाप म्हणून, एक मित्र म्हणून, एक सखा म्हणून, एक ज्याला आम्ही सगळं सांगू शकतो, किंवा तो आमच्याशी गप्पा, टाळ्या वगैरे मज्जा करायचा, आणि आम्हाला सगळे सुखदुःख. म्हणजे बाबाच्या, जसं मी सुरुवातीला मांडीवर बसून बाबाबरोबर गाणं शिकलो, तसंच तो जाताना त्याच्याबरोबर शेवटचा प्रवास मी केला. म्हणजे अगदी नंतर आपण बोलूच. पण बाबा आमच्यासाठी काय होता, तर तो एक खूप असा, म्हणजे अगदी जर तो कोणी त्याच्या पुढे लहान मुलगा जरी आला तरी तो लहान मुलगा होता, जर अगदी तो मिडल एज असेल तरी त्याच्यासाठी तो मिडल एज होता, अगदी वृद्ध असेल तर त्याप्रमाणे तो तिन्ही स्टेजमध्ये वावरणारा, तिन्ही पिढ्यांना पुढे घेऊन जाणारा एक सर्वसामान्य पण असामान्य कलाकार होता. आणि घरी बाबा कसे असायचे? घरी एकदम म्हणजे कूल एकदम. म्हणजे आमचं घर म्हणजे तुला मी सांगतो की फार क्वचित आम्ही एकमेकाशी, अरे ह्याचं काय झालं, बिल भरलं का, अरे ते झालं का, ते बँकेत गेला होतास का वगैरे, कमी. पण मला असं वाटतं की
गाण्याबद्दल किंवा कारण घरात दारात चपला नसतील असं नाहीच व्हायचं. म्हणजे कोणीतरी आहे, घरी आले. कोणीतरी आलेलं आहे, साहित्यिक आहे, कोणीतरी गायक आहे, कोणीतरी लेखक आहे, कोणीतरी कार्यक्रम घ्यायला आलेलेच आहेत. तर ते सतत कानावर चांगल्या मंडळींचे शब्द, त्यांचे विचार, म्हणजे अनेक वामन होवाळ असतील, विद्याधर गोखले काका असतील, यशवंत देव असतील, अनेक मंडळी, राम गावकर काका असतील, म्हणजे अनेक मंडळी यायचे. तर त्याच्यामुळे काय व्हायचं ना, की घरात असं साहित्यिक वातावरण, सांस्कृतिक वातावरण खूप होतं. म्हणजे असं कधीच झालं नाही, फार क्वचित झालं असेल, आम्ही एकमेक गप्पा मारल्या, पण इतकं वातावरण भारावलेलं असायचं. मग त्या चळवळीच्या गोष्टी, मग त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या गोष्टी, मग अण्णांच्या गोष्टी, मग अमर शेखांच्या गोष्टी, मग शाहीर साबळेंच्या गोष्टी, मग बापूसाहेब बिबोतेंच्या गोष्टी, मग साहित्यिक म्हणजे मग पाडगावकरांच्या गोष्टी, अरे खूप, म्हणजे इतकं असं समृद्ध वातावरण मला मिळालंय ना लहानपणापासनं. म्हणजे लोककला तर होतीच, पण त्याचबरोबर शास्त्रीय संगीत आणि या परत नाटककार, साहित्यिक, या सगळ्यांचा सहवास मला या घरात लाभला. म्हणजे इतकं समृद्ध आमचं घर होतं. आणि ना ॲक्च्युली आपलं जेव्हा मोठं आडनाव असतं, आपल्याकडे मोठा वारसा असतो, तेव्हा ना सर नकळतपणे कुठेतरी आपल्यावर एक ते बॅगेज असतं की हे पुढे चालवायचे आणि हे जे आपले पूर्वज करून गेलेत, जे आपले बाबा आजोबा करून गेलेत, त्याच ताकदीने पुढे जाणं. ते जर्नीबद्दल मला जाणून घ्यायचं, पण मला सांगा या गोष्टीचं, या मोठ्या आडनावाचं, मोठ्या कामाचा स्ट्रेस जास्त असतो? येतो, नक्कीच येतो. कारण काय, सुरुवातीपासून मला शाळेपासून होता. कारण आधी तर खूप समजत नव्हतं, पण नंतर जसं ओरडायला लागलं, समजायला लागलं की बाबा यायचे शाळेत, तर शाळेत पण लोक ओळखायचे. कारण फू बाय फू आणि ये दादावरी आणि गाणी खूप, तेव्हा दूरदर्शनच फक्त होतं माध्यम आणि आकाशवाणी, बाकीची माध्यमं नव्हती. त्याच्यामुळे ते लोक कामगार हे ते सगळे त्या गोष्टी आकाशवाणीतनं, दूरदर्शन, तर ते दडपण होतं. नंतर हळूहळू असं जेव्हा मी बाबाबरोबर जायला लागलो, कार्यक्रमांना जायला लागलो, किंवा बाबा नंतर मला बोलवायला लागले, तेव्हा समजायला लागलं की बाबा कसा करत असेल आणि बाबांच्या इर्दगिर्द जे लोक आहेत जे त्यांना बोलवत होते, तर ते किती बर्डन आहे, ते किती आपल्या खांद्यावर पुढं घेऊन जायचं आहे, ते हळूहळू मला रणांगणमध्ये कळलं. की तू विठ्ठलमापाचा मुलगा आहेस म्हणून तुला मी रणांगणमध्ये घेत नाही, हे त्यांनी नकळत सांगितलं मला. म्हणजे बोलले नाहीत वामन केंद्रे, पण तिथे मला 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस नाही तर आठवडाभर मी जाऊन ऑडिशन देत होतो. आता बर्डन कसं असतं, म्हणजे मला एखादं मी काय विठ्ठलमापाचा मुलगा आहे, मला घेतील नाही, पण माझ्या अंगावर खूप जबाबदारी होती की मी विठ्ठलमापाचा मुलगा आहे, मी प्रत्येक गोष्टीत पार झालो पाहिजे. मग तिथे गाण्याची माझी ऑडिशन झाली, मी पार झालो. नृत्याची ऑडिशन झाली, की तुम्हाला गाऊन नाचायचं आहे, मी ते पार झालो. मग तुम्हाला अभिनय करायचा आहे, मी त्याच्यात पार झालो. ओके, मग तुला काही डान्स किंवा फाईट बीट असं जर आलं तर तू करू शकशील का? म्हटलं हो, करू शकेन. बाबाच्या विचारांचं आणि बाबाच्या नावाचं बर्डन प्रत्येक वेळेस आमच्या डोक्यावर होतं आणि आहे, म्हणून आम्ही त्या जाणीवेने काम करतो. आणि आपण म्हणूनच जाणीवेने काम करायलाच पाहिजे. कारण कोणीतरी तुमच्या मागे एक बॅनर आहे, त्या बॅनरचं नाव तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळायचं आहे. तुम्ही कोणी नसता, तुमच्या मागे ज्या व्यक्तीचा हात आहे, ज्याच्यामुळे तुमची ओळख आहे, त्याची ओळख पुसता कामा नये, पुसट होता कामा नये. याचं बर्डन मला आजही आहे ताई. म्हणजे मी खरंच, मी पाल्हाळ वाटेल कोणाला तरी मी बोलतोय, पण आजही जिथे मी जातो, मी अमेरिकेत गेलो किंवा लंडनमध्ये गेलो किंवा आकाशवाणीला गेलो किंवा मी एखादं गाणं सिनेमासाठी गातोय, तर ते गाणं गोंधळ आहे, तो गोंधळ माझ्या बाबाने कसा गायलाय हे कुणीतरी ऐकलंय. तो पोवाडा बाबाने कसा गायलाय कुणीतरी ऐकलंय. ते तुंबडी कसं गायलंय कुणीतरी ऐकलंय. बोबडी गवळण ते कोणीतरी ऐकलंय. आता त्या माणसाने जर बेंचमार्क सेट केलेला आहे, व्हॉट आय एम सेइंग, जर बेंचमार्क सेट केलेला आहे, तर तो तुम्हाला अगदी त्याच्या पुढे न जाता आलं तरी तुम्ही ते धरून ठेवलं पाहिजे. हे बर्डन आमच्या अंगावर सतत आजही आहे. आणि ते नाव इतकं मोठं आहे, इतकं मोठं आहे की मी तुला सांगू शकत नाही. मी जिथे जातो, अच्छा आप विठ्ठल भाई के
अच्छा लड़के हैं जे बुजुर्ग लोग. आकाशवाणीत आता मी गेलो होतो दिल्लीला. अच्छा विठ्ठल भाई क्या आप हाँ वो आए थे, हमने उनका गाना सुना है. जी. तर मग मला तर धडपण आता आता बापरे ओळखता अभी नाही क्या ते. हां. अभी तुमने बस भाई रखना है, लाज रखनी है. हम्म. ये लाज रखनी जो होती है अपने साथ, महाराष्ट्र के साथ अपने माता पिता की लाज रखनी जी. है. तर हे जे आहे ना बर्डन, हे मी वर्णन नाही करू शकत. पण बाबाचं जेव्हा एखादं गाणं गातो तेव्हा मी पाया पडतो आणि बाबाला स्मरतो की बाबा मला सांभाळून घे, मी तुझं आज गाणं गायला जातोय. तर मला तुझ्यासारखं गाता येणार नाही, पण मी प्रयत्न करीन की ती जो गाणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं. बाकी लोक ठरवतील टाळ्या वाजवायच्या की नाही. हे खूप बर्डन असतं ग. जांभूळाख्यान जेव्हा करत होतो तेव्हा अंगावर, मी तुला बिलीव्ह नाही करणार, तर बर्डन म्हणतेस ना, मी 90ला जांभूळाख्यान खालून बघितलं. हम्म. मला वाटत होतं मी जांभूळाख्यानात जावं. मी कसं जाईन बरं, मला इच्छा होत होती. जायचं. जसं हां. मी इच्छा व्यक्त करत होतो, राजश्री याच्या मला कसं मला कधी बोलवणार आहे ती, तर तिने बोलवलं मला. हम्म. म्हणजे ही मी इच्छा व्यक्त केली आतमध्ये, तशीच ती इच्छा. मग मी 2005ला जांभूळाख्यान INTचं बंद झालं, तिथे मला दिमडी आणि कोरसवाला म्हणून मी मागे उभा होतो. हम्म. बाबा समोर सूत्रधार आणि नागेश मोरगे करत होते, आम्ही मागे कोरस आणि दिमडी वाजवायचो. आम्ही एन्जॉय करायचो की नाही, मला आता जांभूळाख्यानात एंट्री मिळाली, स्टेज पर्यंत आलो आपण. स्टेज पर्यंत आलो. पण पुढे आता गंमत बघ, हां. आता तुला नवीन जबाबदारी आली आहे. ही कुठली आली आहे की नागेश मोरवेकर आजारी पडले होते आणि एका दिवसानंतर नागेश मोरवेकरांची साथीदार आणि अर्जुनाची भूमिका ही माझ्या खांद्यावर येऊन पडली. आता बर्डन तू बाबा नसताना आणि बाबा असताना त्याच्या सोबत करायचं, केवढं बर्डन आहे. खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे माझी तर मी घाबरगुंडी उडाली होती. म्हणजे घाम यायचा मला. म्हटलं आता काय करू, पण म्हटलं बाबा म्हणाले चिंता नको करू, तुला पाठ आहे, तू बघितलंयस. म्हटलं बघितलंय, पण सादर actual करणं वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे. केलं. तर त्या वर्षी बाबा बरोबर मी साथीदार आणि अर्जुन, बाबा माझ्या खांद्यावर हात ठेवून, मुलगा नाही तर अर्जुनाच्या भूमिकेत मी असायचो, किंवा साथीदाराच्या, आणि ते द्रौपदीच्या आणि मी अर्जुनाच्या. पण काही वर्षानंतर बाबा गेल्यानंतर 2012ला तोच अंगरखा जे तू म्हणतेस ना, ते बर्डन नाही, ते कामाचं, म्हणजे तो एक आपल्याकडे एक जबाबदारी आपण म्हणूया, त्याला एक जबाबदारीचं एक नाव देऊ. तर ती जबाबदारी माझ्या खांद्यावर आली, आणि ते म्हणजे जांभूळ आख्यानातला बाबानं घातलेला अंगरखा. वा. तो अंगरखा, ते पायातली चाळ, जेव्हा मी बांधायला गेलो पहिल्या प्रयोगाला, मी म्हणजे तुला माहित नाही, मला हातच जात नव्हता. आणि ते बाबांची घुंगरं अजूनही आहेत माझ्याकडे, आहेत घरी. ते आम्ही घालतो जांभूळ आख्यानात. हम्म. तो अंगरखा 43 मीटरचा तेव्हा इतका जड होता. बापरे, ते कसे करत असतील, 81 वर्षापर्यंत करत होता माणूस. हो. तर ते एक ओझं, ते काय असतं ना, म्हणजे ते आपली जबाबदारी, तर ते सांभाळणं. आजही मी कुठेही गेलो तर ती जबाबदारीने माझ्याकडनं काही चूक होऊ नये, अनवधानानं झाली तर होते, पण होते, आपण माणूस आहोत, आपण माणूस आहोत, होते, पण शक्यतोवर मी प्रयत्न करतो. ऍक्च्युली तेच विचारणार होते की परफॉर्मन्स प्रेशर अनेकदा येतं, आणि मोठं बॅनर जेव्हा असतं ना, तेव्हा आपण नो डाऊट सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो, बट कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट आपल्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो. सर, इतक्या वर्षात, म्हणजे वयवर्ष 7 पासून तुम्ही काम करताय, कधी 1% तरी तुमच्या कामावर त्याचा परिणाम झाला, त्या आडनावाचा, त्या जबाबदारीचा? परिणाम बघ कसं आहे ना, मी कधी ते लावून नाही घेतलं की मी कुणाचा मुलगा आहे. मी कधी हे नाही केलं, मी कधी ॲटिट्यूड नाही दाखवला. मी खरं सांगतो, लोकांना वाटत असेल की हा बोलत नाही म्हणजे ॲरेगंट नाही होत, बोलत नाही म्हणजे इंट्रोवर्ट असतात. आपण इंट्रोवर्ट पेक्षा मला ज्यांच्याशी खूप वाटतं बोलावं असं, आणि मला जरा बाबासारखी सवय आहे, समोरनं चालत आला की तेव्हाच मला कळतं की काय गंमत आहे. अच्छा. हां, थोडी माहीत नाही असेल तर ते थोडंसं ओळखण्याचं थोडंसं असल्यामुळे. पण मी सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांशी असतो. पण एक म्हणतो ना आपण की तू आता मला काय प्रश्न विचारला, ते प्रेशरमध्ये कधी परफॉर्मन्स कमी झाला का? प्रेशरमध्ये कमी यासाठी होतो की आपण एखादं गाणं, आता खूप मोठा कार्यक्रम आहे आणि तिथे बाबांना सगळेच ऐकणारे आलेले आहेत, सगळे ऐकलेले आलेले आहेत,
आता काय करायचं, त्याच्यामध्ये जसं जांभूळ आख्यान. हम्म. म्हणजे बाबांना कोळून प्यालेत लोक, 50-50 वेळा जांभूळ आख्यान बघितलेले लोक आहेत. बघितलंय. म्हणजे द्रौपदी कशी, ती मी तर नाही करू शकत फार बाबासारखी, पण तिथे गंमत होते. तिथे थोडं कमीपणा मी आणि पडणार ऑफकोर्स. बाबा बाप होता है ना आखिर में, खरंय. बाप होता है, अपन तो बच्चे हैं उनके. पण तेवढं जाता येत नाही. पण कधी कधी खूप टेन्शन येतं आणि कधी कधी मागे पडतो. आणि इतकी मोठी व्यक्ती, इतके मोठे कलाकार, असं अनेक कलाकार म्हणतात. या मुलाखतीमध्ये माझे अनेक कलाकार म्हणालेत की काम करता करता आयुष्यातला शेवटचा दिवस यावा, काम शेवटपर्यंत करत राहावं. बाबांच्या बाबतीमध्ये, शाहिरांच्या बाबतीमध्ये बिलकुल. तीच गोष्ट झाली. आणि अक्षरशः बातमी वाचल्यावर अंगावर काटा आला होता. अक्षरशः की इतकी वर्ष कलेची सेवा करणाऱ्या व्यक्तीला रंगमंचावरच हार्ट अटॅक येतो. बिलकुल. म्हणजे ते शेवटपर्यंत गात राहिले, त्यांच्या आवडीचं काम करत राहिले. आणि तू होतास तेव्हा स्टेजवर, है ना दादा? माझ्या हातावर बाबाने हो प्राण सोडला. हो. मी होतो. याला एका गोष्टीत मी डिफाईन करेन की निष्ठा कामासाठीची. येस. म्हणजे नुसतं आपण काय म्हणतो ना, कुठलाही झेंडा नाही, फक्त काम हा एक अजेंडा त्यांच्या आयुष्यात होता. आणि कलेवर प्रेम आणि सेवा, कलेची ती सेवा केली. कलेची. शब्द बरोबर वापरलाच. त्यांनी सेवा केली. मग ती सेवा कुठल्याही माध्यमातून असो. प्रत्येक महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जातीपातीचा माणूस आज बाबाला एक माणूस म्हणून ओळखतो, जातीचा नाही म्हणून ओळखत. काहींनी जातीमध्ये गुंतवलेलं जरी असलं, पण तो माणूस मुक्त होता. पण त्याला जे करायचंय ते चळवळीचे कामं, बाबासाहेबांची कामं, छत्रपती शिवाजी महाराजांची चळवळीची कामं, म्हणजे ज्या गल्ली बोळात काय होती ही चळवळ, तर तुम्ही शिका मुलांनो. या इथे खितपत पडू नका. बरोबर. बाबासाहेबांनी, छत्रपती शिवरायाने काय सांगितलंय, काय धडा ज्योतिबांना दिलाय, काय शाहू महाराजांनी सांगितलंय, ते सांगणारी ही मंडळी होती. तर ही मंडळी त्या सेवेतनं बाहेर आलेली मंडळी आहेत. ती सेवा करणारी होती, निष्ठावान होती. म्हणून मी तुला खरं सांगतो की शेवटपर्यंत त्या गोष्टीवर आणि त्या बाबासाहेबांवर आणि ती निष्ठा होती. म्हणून मला वाटतं तो शेवट आणि त्यांचं ते इच्छामरण होतं. कारण 4 महिने आधीच आईला म्हणले की वत्सा, मला असा कार्यक्रम आलाय आणि तिकडे जर मला मरण आलं तर किती छान होईल. आई म्हणाली काय पण बोलू नका तुम्ही, गप्प बसा. आईला वाटलं गंमत करतायत किंवा, पण ते खरं होतं. आणि ते खूप आनंदी होते की मला दीक्षाभूमीचा तो अख्खा एक चॅनलचं काम होतं मोठ्या, आणि त्या चॅनलचं इनॉग्रेशन बाबाच्या गाण्याने, आमच्या कार्यक्रमाने होणार होतं. बाबा म्हणाले अरे इतकं मोठं हे होतंय, तर मला तर असं आहे. ती निष्ठावान असणं माणूस फार क्वचित भेटतात. खरंय. आणि म्हणून तो तिथे त्याच निष्ठेने गेला. अगदी. त्यांनी कोणतं गाणं गायलं शेवटचं त्या मंचावर? शेवटचं गाणं नाही गायलं, पण त्यांनी शेवटचं गाणं लिहिलं आणि ते बुद्धांवर होतं. त्यांनी मला ते आम्ही गाणार होतो, आम्ही रिहर्सल करून मग गाणार होतो, पण शेवटची इच्छा आपण बघ, शेवटचं गाणंही त्याने बुद्धांवर लिहिलं. म्हणजे शांतीदूतावर लिहिलं. काय असेल म्हणजे ज्याची ते आयुष्यभर पूजा करत आले, म्हणजे आपण म्हणूया ना त्यांचं आचरण करत आले, पूजापेक्षा आचरण करत आले की शांतीचा मार्ग, समता, ममता आणि बंधुतेचा मार्ग ज्या माणसाने आयुष्यभर बाबाने जपला, त्याच्याच वर शेवट गाणं लिहावं. मला ते प्लेनमध्ये ऐकवलं, पण म्हणजे शब्द ऐकवले की नंदू हे, तर मी म्हटलं पप्पा हे मीटर चुकतंय, इथे थोडंसं हे करा. बरं, ते सकाळपासूनच त्यांना त्रास व्हायला लागला होता. ते मग मी पांची पाठही दाबून दिली प्लेनमध्ये आणि मग गाणं लिहिलं, आम्ही वाचलं आणि थोडेसे ते झोपले. तू बिलीव्ह नाही करणार, कार्यक्रमाच्या आदल्या संध्याकाळी रिहर्सल आम्ही सगळ्या गाण्यांची काळी 5, काळी 4 या स्केलमध्ये तो माणूस रिहर्सल करत होता. At the age of 81. 80 उलटून गेला होता तो माणूस. आणि आम्ही काळी 5ला म्हणजे मैना असेल किंवा मग बाबासाहेबांची इतकी गाणी असेल, शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल, हे सगळी गाणी काळी 4, काळी 5 ज्या त्या स्केलमध्ये गायचे बाबा, आम्ही अख्खी रिहर्सल केली. आणि बाबा तिथे, मग बाबाला बोलावलं गेलं गाणं सुरू होण्याआधी की तुम्हाला हे बोलवत आहेत पुढे. ते जस्ट आम्ही सुरूच करणार होतो
आणि बाबा तिथे त्यांनी नमन केलं बुद्धांना आणि बाबासाहेबांना, त्यांनी वंदन केलं आणि तिथेच अटॅक आला. जी त्यांची इच्छा होती अगदीच. तर असा माणूस, निष्ठावान माणूस आम्हाला होता येईल की नाही आम्हाला माहित नाही, पण त्याच्यासारखा ही वॉज ग्रेट. आता तुझ्या छक्कडचा उल्लेख केलास मैना. हाजी. आजही अनेक जण खूप आत्मीयतेने ऐकतात ती छक्कड आणि प्रत्येकाला माहिती आहे त्याबद्दल, किंवा आता त्याच्यावर व्हिडिओ बनले जातात की याचा खरा अर्थ काय, माझी मैना गावाकडे राहिली म्हणजे काय आणि ते का बनलं होतं. जरा मला आता मुलांना कळायला कळायला लागले, कारण त्याच्यावर व्हिडिओ बनायला लागलेत. ती लावणी बेळगाव, कारवार, गोव्यासह एक भाषिक राज्याची, एक भाषिक राज्य होण्यासाठी जे कारवार, निपाणी हे जे सगळं बाहेर राहिलंय, म्हणजे ती माझी मैना गावाकडे राहिली. तिला माझी भेट नाही आहे तिची. बघ कसं आहे, म्हणजे मुंबईशी तिची भेट नाही, तिची भेट व्हायला पाहिजे. म्हणजे मी खैरात केली, मी तिला पत्राची वचनाची दागिन्यानं मोडून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची, साज वज्रटीक गळ्यात माळ पुतळाची, परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची. म्हणजे मी खूप प्रयत्न केले. मी तिला सोडून आलो इथे, मुंबईत आलो. चळवळीचं इतकं सुंदर वर्णन कुठेच नाहीये. आणि मी मुंबईत आलो तर मुंबईत गर्दी बेकाराची त्यात भरती झाली माझी एकाची. मड्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणाराची, मरणाराची, शेंडीची, दाढीची, हरसेंच्या गाडीची. माझी मैना माझी मैना. तर मी तुला गाऊनच दाखवतो, तर त्याचं मला खूप आवडेल. माझी मैना हो माझी मैना. आणि हे मी जसा बाबा 40 वर्ष गात आला, ही छक्कड मी त्याच पद्धतीने गातो. मी फिल्मी पद्धतीने गात नाही, मी कधीच नाही गात. म्हणजे जेव्हापासून बाबांचं मी ऐकत आलो लहानपणापासून, वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून बाबा जसा गायचा आम्ही तशीच गातो. आता त्या फिल्मी बिल्मी स्टाईलने आम्ही गात नाही, किंवा मी माझ्याही स्टुडंटला सांगतो गायचं नाही. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती कायली. वतीव बांधा रंगवाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची, मोठ्या मानाची, सीता ती माझी रामाची. अन हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी सतीच कांती. घडी पुतळी सोन्याची, अन नवनवतीची काडी दवण्याची. अन रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची. हिरकणी हिऱ्याची, काठी आंधळ्याची, न तशी ती माझी गरिबाची. मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण नसे सुखाला बाण. हिच्या गुणाची छक्कड म्या गायली, आणि माझ्या जीवाची भती कायली. क्या बात. ही अशीच सादर होते, अशीच सादर करायचा माझा बाबा. अजिबात तो त्याच्या पारंपरिक पद्धतीनेच सादर करायचा. आणि आम्ही त्याच पारंपरिक पद्धतीने करतो. कुठेही शब्दांचं वजन घालवत नाही, किंवा शब्दांना कुठेही मॉडिफिकेशन नाही करत. जे साज वजरटिक गळ्यात मळ पुतळाची, परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची, असं जे काही सगळं वर्णन केलंय. आणि मुंबईचं तू जसं म्हणालीस की महाराष्ट्राचं, संयुक्त महाराष्ट्राचं आणखी काय वर्णन असू शकतं, की आपण आपली ताटातूट झाली दोघांची. गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची. आणि झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची. अन घालवीत निघाली माझी मैना चांदी सुकराची. अन गावंदरीला येताच, गावंदरीला, काही लोक गावउंदरीला म्हणतात, ते गावउंदरी नाहीये, गावंदरीला, तिच्या बॉर्डर. गावंदरीला येताच कळी कोमिजली तिच्या मनाची. शिकस्त केली मी तिला पत्राची वचनाची, दागिन्यानं म्हणून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची. हे सगळं असं आहे ना, जो रॅप स्टाईलने आहे ना, ते त्याला लागू नये, ते लागू नये. ती ओवी टाईप आहे, ती लागू नये, तरच त्याची. शिकस्त केली मी तिला पत्राची वचनाची, दागिन्यानं म्हणून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची. साज वज्रटी गळ्यात माळ पुतळाची, दंडा तिळ नाकात नथ सर्जाची. ह्यानं परी उमलली नाही, इथून थांबतोय, कळी तिच्या अंतरीची. पॅथॉस आहे याच्यामध्ये, एक ताटातूट आहे याच्यामध्ये, एक
आर्तता आहे, याच्यामध्ये एक भेटण्याची आस आहे, विरहाचं दुःख तो आहे. विरहाचं दुःख आहे. त्याच्यातनं बाबाच्या ज्या डोळ्यात पाणी यायचं, आमच्याही माझे कुठेतरी कुठला तरी अंतर असा असतो की माझ्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. कारण ती झळ त्यांना बसलेली, महाराष्ट्राला बसलेली, ती आम्ही शाहीर म्हणून आम्ही जर आनंदी गात असू ही छक्कड, तर मग दुर्दैव आहे. कारण ते सूर, तो राग, तो टेम्परामेंट तो आहे ना ताई, तो येणारच तुमच्या. अरे आम्ही जेव्हा गात असतो तेव्हा समोरच्या डोळ्यात पाणी येत असतं, आम्हाला किती त्रास होत असतो. आम्ही कंट्रोल करतो, तरी पण आम्ही कंट्रोल करतो, आम्हाला नाही होत. सर्टन पॉइंटवर आमचा बांध फुटतो आणि आमच्या डोळ्यातही पाणी येतं. तू त्यावेळेचा प्रसंग आठवतो ताई. 106 हुतात्मी गेली, त्याचा प्रसंग आठवतो. जर मला आठवलं नाही तर मी शाहीर नाही, तर मी कलाकार नाही. आजही तुला सांगतो ताई, जर असं परत प्रसंग झाला ना, तर पहिला छातीवर गोळी खाणारा या महाराष्ट्रासाठी नंदेश उमप असेल. असं होऊ नये, पण अशी परिस्थिती आलेली आहे, अशी परिस्थिती आलेली आहे. आपण फार कुठल्या ह्याच्यात वावरतो मला माहित नाहीये. मराठी माणसं कमी व्हायला लागली आहेत. आज आपण म्हणतो ना, थिएटरला द्या, अहो ह्याला करा, अहो त्याला. काय व्हॉट यू आर डुईंग, काय चाललंय? परत आपल्याला 105-6 हुतात्मे तेव्हा गेलेत, आता 105 नाही जाणार साहेब, आता लाखो जातील. त्या लाखो जाण्याची वाट नाही पाहिली पाहिजे ताई आपण. त्याआधी आपण मराठी माणसानं एकमेकाला सांभाळलं पाहिजे आणि एकमेकाचे आपण सोबती झालो पाहिजे. पुन्हा असा अण्णा निर्माण नाही होणार. पुन्हा असे 105 मला माहित नाही कोण जातील, पण मी नक्की पहिला जाईन. ऍक्च्युली सांगतो मी तुला, मी पालणार नाही बोलत, ऍक्च्युली सांगतो, पहिला छातीवर गोळी खाणारा मी असेल. कारण तुम्ही ते अनुभव ऐकलेत बाबाकडे. अण्णाभाऊंचं घरी येणं होतं तेव्हा मी नव्हतो जन्माला आलो, तेव्हा खूप 60ची गोष्ट आहे, 58-60ची गोष्ट आहे. तेव्हा अण्णा नायगावला यायचे, चिरागनगरवरून चालत यायचे घरी, जेवायला यायचे रविवारचे. मग आई मटण वगैरे करायची आणि मग आईला फक्त म्हणायचे बाय 2 आणे. आई त्यांना विडी प्यायची आणि त्याची सवय होती, मग आई त्यांना द्यायची. खूप आईने पण किस्से सांगितले. खूप 7-8 वर्ष बाबांबरोबर होता. बाबांबरोबर अण्णा होते, पण अण्णांनी इतकं प्रेम दिलं की भावाच्या पलीकडे प्रेम दिलं, मग मुलाच्या पलीकडे प्रेम दिलं. त्यामुळे ती आहे ना. पण मला सांगा सर, तुमचं नो डाऊट घरामध्ये इतकं छान सांस्कृतिक वातावरण होतं, पण तरी पण ना अनेकदा आउट ऑफ द बॉक्स विचार येतात की काहीतरी आपण दुसरा मार्ग निवडूया. मला सांगा, तुम्ही करताय 7 वर्षाचे असल्यापासून काम, पण इन जनरल समजायला लागल्यापासून आपण आपला काहीतरी एक दुसरा मार्गही बघूया का? गाणं एके गाणं काय होतं? अजिबात नाही. मी खरं सांगतो, मी जसं आम्हाला शाळेमध्ये कळायला लागलं ना, एज्युकेशन कॉम्पिटिशन्समध्ये मी भाग घ्यायला लागलो. म्हणजे अनेक लता दीदींची गाणी आणि ते पर्यावरणाची गाणी असायची आणि त्याच्यामध्ये आम्ही भाग घ्यायचो. तर मी तेव्हा त्याच्यानंतर थोडंसं एक 12-15 वर्षाचं, त्याच्या आधी 10-12 वर्षाचं असतानाच म्हटलं आपण गाणं करायचं, पण आपण किती मोठे गायक होऊ, आपण काय गाऊ, हे मला अजिबात नव्हतं. पण मला गाणं करायचं, कारण ताई मला अभ्यासात रसच नव्हता. तुझ्या पहिलीत मी दुसऱ्यांदा बसलो, तुझ्या दुसरीत मी दुसऱ्यांदा बसलो, तुझ्या तिसरीत मी तिसऱ्यांदा बसलो. अगं सगळ्या वेळी एक वेळा बसलो की ग मी. तर माझे मित्र म्हणायचे अभी कौन सा क्लास, अरे इधर ही आहे तेरे बाजू में. तो गेला तिसरीत, मग इधरच आहे. तर ते मला तेवढं स्वारस्य नव्हतं, कारण गाण्यात खूप बाबाबरोबर मांडीवर बसून आम्ही गायलो ना बाबाबरोबर, आणि कुठेतरी ते रक्तात असेल म्हणून मी दुसरा मार्ग निवडला नाही. पण आय वॉज व्हेरी गुड इन रनिंग. माझ्या पायाचा ॲक्सिडेंट झालं ते लहानपणी वेगळी गोष्ट आहे. मी तिथनं जन्म माझा परत आईने मला परत मागे आणलं, म्हणजे मला जन्म दिला, दुसऱ्यांदा जन्म दिला. तर आय वॉज व्हेरी गुड इन हॉकी, आय वॉज व्हेरी गुड इन फुटबॉल, आय वॉज व्हेरी गुड इन क्रिकेट, बट नॉट दॅट मच. बट हॉकी, फुटबॉल आणि रनिंग आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बिल्डिंगच्या पहिला आल्याशिवाय राहणार नाही. माझी रेस बघायला सगळे खाली यायचे. इतका धावण्यात मी एक्सपर्ट होतो. येस. आणि अपघात कधी कार्यक्रमादरम्यान? नाही, हां, कार्यक्रम करून आलो आम्ही. ते स्टोरी खूप मोठी आहे, पण मी छोटकच सांगतो. आम्ही कव्वालीचे कार्यक्रम तेव्हा व्हायचे, तेव्हा सकाळी पहाटे आम्ही यायचो कव्वालीचे कार्यक्रम करून, आणि फार झोप आलेली असायची. तर मधल्या घरामध्ये
असं विटा ठेवल्या होत्या आणि लोखंडी खाट होती, त्याच्या खाली सामान ठेवायचं. आपल्या गरिबाचं घर ग, कुठं सामान ठेवायला जागा नाही, विटा करायच्या, मोठी खाट बनवायची आणि त्याच्या खाली काय सामान सामान? ठेवायचं. तर आईने काय पिळलेले, सकाळी पिळून ठेवलेले कपडे, ते बादली होती, जस्ताची बादली, त्या जस्ताचे कड मी झोपलो होतो, तर मी असा कलंडलो आणि कलंडल्यानंतर मी खाली पडल्यानंतर एक जस्ताच्या बादलीचं एक कडा मला इथं पाहायला लागला आणि त्याच्यात पस निर्माण झाला आणि खूप मोठी स्टोरी आहे. मग मी सेप्टिक झालं. इट वॉज जस्ट, मी टाटा बायबाज करणार होतो आणि आईने मला असं उचलून पुन्हा एकदा नवा जन्म दिला. स्टोरी खूप मोठी आहे. तर ते एक हे झालं, पण मी कधीच वेगळा विचार नाही केला, कधीच नाही. कारण सांगतो तुला, याचं कारण काय सांगतो, कारण मी एकतनं एक ना मला मिळत गेलं. मी आधी बाबाबरोबर होतो, बाबांनंतर मी 10-12 वर्षाचा असताना चंचलच्या आवाजात गायचो. बेशक मंदिर मस्जिद तोडो किंवा बॉबीचं हे किंवा बेनाम मैं बेनाम हो गया, ह्या 2 गाणी गाण्यासाठी मला ऑर्केस्ट्रात बोलवायचंय. बाटाची चप्पल असायची, वरती कोणाचं तरी घेतलेलं टी शर्ट असायचं, ते घालायचो आणि मी ऑर्केस्ट्रात गायला जायचो. फाल्गुनी पाठक वगैरे आम्ही सगळे तेव्हा होतो. फाल्गुनी मोठे असतील माझ्यापेक्षा, पण त्या सगळ्या होत्या तेव्हा. फाल्गुनी पण ऑर्केस्ट्रा करायच्या. खूप जुनी गोष्ट आहे ताई. मी बघ ना 10-12 वर्षाचा असतानाच आहे. मग तेव्हा ते चंचलच्या आवाजात झाल्यानंतर बाबांबरोबर होतो, ते ऑर्केस्ट्रा करत होतो. मग कंठ फुटला. मग तिथून आईला आता कसं, म्हणजे 1-1.5 वर्ष घाबरलो होतो. मग ते होत नाही. 16व्या वर्षी मंथन मिळालं. मी धन्यवाद मानेन त्याच्या आधी खुमखुमीचं, विजय कदम आमचे दादा नाही राहिले, पण खुमखुमीमध्ये मी 12 गाणी गायचो, त्याचे मला फक्त 25 रुपये मिळायचे. नाईट. येस, मी 16-17 वर्षाचा होतो तेव्हा 25 रुपये पण खूप असते. खूप. या क्षेत्रातली तुमची पहिली कमाई किती रुपये होती तेव्हा? तेव्हा म्हणजे मला ऑर्केस्ट्राला म्हणजे बाबाकडनं ते मिळायचंच आम्हाला 2-4 रुपये. पण किती छान वाटतं ऐकायला. 2-4 रुपये, 2 आणे. अरे 2-4 रुपये, ओ बापरे. तर आणि मला वाटतं ऑर्केस्ट्रामध्ये मला पण काय लोक खूप निष्ठुर होते ग. असेच घेऊन जायचे आणि असेच काही नाही द्यायचे. अरे नाही तुला चान्स देतो वगैरे वगैरे, पण हा नंतर देतो वगैरे असं बोलून सगळ्या गोष्टी. पण नाही झालं. पण समहाव एक 10-12 रुपये वगैरे मिळत असतील तेव्हा, मलाही नाही आठवत नाही, कारण मी घेतच नाही ना. माझ्यावर कोणतरी असायचंच. आमचा एक मारुती नावाचा होता, किंवा कोणतरी माझा भाऊ असायचा, जो मी लहान ना, मी अरे नंदेशला बोलव आणि त्याला गायला बोलव, मी आपला जायचा. बेशक मंदिर मस्जिद तोडो, याच्याही तिपटीने वर गायचो मी तेव्हा. पीच माझा एकदम पातळ होता. नरेंद्र चंचलांचा विचार कर. म्हणजे एका ठिकाणी म्हणायचं ना, नरेंद्र भाई का गाणेवाला नंदेश आया है असं म्हणायचंय. आणि मला नरेंद्रच म्हणायचंय, मला चंचलच म्हणायचं लहानपणी. अरे चंचल कुठे आहे असं माझं नाव होतं. मग ते सगळं मागे पडलं. मग पुढे आलो. म्हणून म्हटलं ना की मला कधी विचार करायला वेळ मिळालाच नाही, किंवा मी स्वतःही कधी विचार नाही केला. आत्ता ना, जसं तू मगाशी म्हटलंस की आपण खूप प्रिव्हिलेज्ड होतो, आपण एसी मध्ये बसलोय आणि छान मुलाखत करतोय बसून. पण आधीचे दिवस म्हणजे आत्ता नाटकाच्या बसेस दिसणं सुद्धा खूप रेअर झालंय. खूप रेअर. की दौऱ्यासाठी बस निघाली आणि रस्त्यावर दिसते, खूप रेअर आहे आता. रेअर आहे. आणि तू असा एरा बघितलायस, म्हणजे तू अशा वेळेपासून सुरुवात केली आहे जेव्हा तंबू सिस्टम सुद्धा होती, किंवा एका गावातनं दुसऱ्या गावात जाण्यासाठी टमटमचा वापर केला जायचा. या सगळ्या गोष्टी तू बघितल्या आहेत. अगदी. इनिशियल डेज आज आठवतात, तर ते कोणते शेअर करशील? कसे होते तुझे इनिशियल डेज? एसटीने प्रवास करणे, एसटीची बॅग डोक्यावर 100 वेळा पडणे आणि ते बघणं आपली बॅग आहे की नाही तर कोणीतरी घेऊन जायचं, आणि एसटी टकरा खाणे ठाक ठाक एकमेकांशी. आणि काय म्हणतो, मला तर एवढंही आठवते की आम्ही लहान असल्यामुळे बाबा पाय मागे घ्यायचे आणि एसटीचा तू बसली असशील, खूप जागा एवढीशी ग, तर त्याच्यामध्ये आम्ही चादर टाकून आम्हाला मुलांना झोपवायचं. माझा भाऊ आणि आम्ही असं खाली झोपायचो, किंवा कोणी आमच्यातलं कोणी असं आत झोपायचंय. म्हणजे हा प्रवास परत तुला सांगतो, आम्ही नागपूरला जातो किंवा नांदेडला जायचो. आम्हाला तिकीट, कारण ऐन वेळेला कार्यक्रम ठरलेला, आणि ऐन वेळेला ठरल्यानंतर तिकीट कशी काढणार बरं, पैसे कमी, तुटपुंजे. बाबांनी मी तुला म्हणालो ना, सेवा. मी पैशाकडे यांनी पाहिलं नाही, पण यांनी कामाकडे पाहिलं, प्रबोधन करण्याकडे जास्त लक्ष होतं यांचं. तर आम्ही नागपूरला वगैरे टॉयलेटच्या बाजूला बसून जायचो ग. अगं 2-2 दिवसाचा थंड झालेला वडापाव, थंड गाराटलेला वडापाव, कधीतरी तो आपण आपल्या मराठी भाषेत आंबलेला म्हणतो ना, तेही आम्ही खाल्लंय.
खायला पण नाही, एक एक दिवस खायला नाही. म्हणजे अशा परिस्थितीत आम्ही प्रवास केलेले आहेत. म्हणजे माती, झोपतो तर लाथ मारतायत लोक, ए उठ इधर ओ टॉयलेट आहे जाणे काय. अशा अवस्थेत बाबा काय नाही, आम्ही सगळे जरा बाजूला वारे, आमची पेटी तिथेच, आमचा ढोलक तिथेच, तबला तिथेच, त्याला लाथ लागते, आमचा ढोलकाला ओरडतोय, पण कुणाशी भांडायचं नाही, कारण आपण ऐनवेळेला चढलेलो आहे गाडीत, म्हणजे जनरलची तिकीट काढून, कारण आपल्याला पोहोचायचं आहे कार्यक्रमाला, कारण नाही गेलो तर माझी पोरं उपाशी राहतील, माझं घरदार उपाशी राहील. पण ह्या समाजासाठी त्या माणसाने पोटाला चिमटा घेतलेली माणसं आपण आहोत. खूप प्रवास केला ताई, खूप प्रवास केला. म्हणजे आता तरी सुख वस्तू आहे आपल्याला जाताना. आता माझे सगळे आर्टिस्ट, मला खूप अभिमान वाटतो आणि चांगलं वाटतं की आता फ्लाईटने जायला मिळतं. पूर्वी तर आम्हाला एसटी पण दुर्लभ होती. म्हणजे फर्स्ट क्लासची ट्रेनची तिकीट, म्हणजे जनरलची पण तिकीट एवढी महाग होती. फर्स्ट क्लासचं सोडूनच दे, सेकंड थर्डचं सोडूनच दे. नाही तुम्ही ते तसं बघा कसं यायचं ते उमप साहेब. पण आता घ्यायचं आहे कार्यक्रम, आता जायचं आहे आपल्याला या गावातून त्या गावात. कधी कधी ते ट्रेनच्या स्टेशनवर झोपलेलं होतं मी. ट्रेन गेली आहे, स्टेशनवर झोपलो होतो आम्ही सगळे, झोप लागली स्टेशनवर झोप. अरे खूप छान, खूप अगं मेहनत करून आलेलो असायचो ना, रात्रभर गाऊन आलेलो असायचो. आम्हाला तिथूनच परत मग कुठेतरी दुसऱ्या गावात जायला लागायचं. खूप कार्यक्रम असे केले. म्हणजे तुला काय सांगू, म्हणजे जे काही आपण म्हणतो ना स्ट्रगल काय असतो, म्हणजे आमच्यापेक्षा बाबाने खूप, आणि म्हणजे इतर हे शाहीर मंडळी किंवा जे साहित्यिक मंडळी आहेत, मोठे मोठे गायक गवई आहेत, त्यांनी तर केवढं भोगलं असेल ग, आपण तर काहीच नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तिथून अगदी बघत आलोय. म्हणजे अगदी पेमेंट पण कमी. म्हणजे मला आठवत आहे की तेव्हाची परिस्थिती, तू जसं म्हणालीस की बाबाला लाईन लागायची कार्यक्रम घ्यायला, पण बाबाची निष्ठा किंवा बाबाचं प्रामाणिकपणा तुला दाखवतो की आता दोघे माणसं, एक पार्टी घरात बसली आहे, हां ओके ही तारीख, बरं, दुसरी पार्टी आली, अच्छा ही तारीख, ओके, किती पेमेंट, किती असेल सांग ना. 300 रुपये, 3-4 पेमेंट. त्यानंतरची गोष्ट. आधी तर खूप कमी. मग 3-4 पेमेंट, ओके. मग तिसरी पार्टी आली, उमप साहेब आम्हाला ही तारीख पाहिजे. 1 मिनिट हां, त्याचं लेटर हेडचं असं उलटून बघायचं आधीची. अरे नाही ही तारीख गेली आहे, नाही आम्हाला 30 तारीख पाहिजे. अहो पण नाही, मी नाही करू शकणार. उमप साहेब बघा ना, पाहिजे तरी 4,000 जास्त घ्या. बाबा म्हणायचे मी पैशासाठी नाही करत, मी तारीख दिलेली आहे, मी त्यांना शब्द दिलाय, तुम्ही तारीख बदला. अरे बापरे. बाबाने नाही केलं. नाही तर आज आम्ही लोखंडवाला किंवा आमच्याकडे आज बस असते. म्हणजे तू म्हणतेस ना सुख वस्तू आपण आज बघायला मिळतं, ते आम्हाला तेव्हाच बघायला मिळालं असतं. पण बाबाने नाही केलं, स्ट्रगल केला. त्रास आपण सहन करू आणि त्या त्रासाचं आज आम्हाला फलित मिळत आहे. इतक्या लोकांच्या त्रासाचं आज जे कलाकार आहेत आम्ही, आज आपण आहोत ना, ते मला असं वाटतं आपण त्यांना धन्यवाद मानलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजेत की तुम्ही केलेलं स्ट्रगल, तुम्ही केलेलं सर्वस्व, त्याच्यामुळे आज आम्हाला आमच्या कलेला आम्हाला स्टेज मिळतोय, आम्हाला चांगलं राहायला मिळतंय, चांगलं 5 स्टार मिळतंय, चांगला बर्गर मिळतोय. तेव्हा आम्हाला वडापाव थंड मिळायचा, आज बर्गर मिळतोय, आज पिझ्झा मिळतोय. सो त्याच्यात पण काही आमचे आर्टिस्ट त्याच्यात पण अस्वस्थ असतात. मिळाल्यानंतर अरे यार जरा ते बघ ना, फर्स्ट क्लास मिळालेच तर, अरे बाबा मिळालंय ना. मग मी त्यांना स्टोरी सांगत असतो. मग त्यांना असं वाटतं तुमची काय, तुम्ही कथा सांगताय. काही लोकांना ती आपली कथा आज तुमच्या असेल रे, आम्हाला काय करायचंय, असे पण बोलणारे आहेत. पण त्यांना हे कळत नाही की ते केल्यामुळे आज आपले चांगले दिवस आले. खरंय. तुला बिलीव्ह नाही करणार, लोककलावंतासाठी भांडणारा माझा बाबा होता. आम्ही वडापाव नाही खाणार, आम्हाला तिकडे ठेवा चांगल्या ह्याच्यात, आम्हाला चांगल्याच्यात ठेवा, माझ्या चांगल्या माणसांना जेवण मिळाले का बघा, जरा जा रे तुम्ही जेवून घ्या, आणि व्यवस्थित नसेल तर मला येऊन सांगा. आज पण मी ताई तसंच करतो. तब्येत चांगली तर सगळं पुढे होणार ना. पण लोककलावंत हा रस्त्यावर बसणारा नाहीये, त्याला प्रतिष्ठा आणि आदर मिळवून देण्यासाठी माझ्या बाबाने खूप काम केलं. अगदी. आणि आता दादा तू जे सांगितलंस मला की ते स्वतः लेटर हेडवर लिहून घ्यायचे, बिलकुल मॅनेजर वगैरे हा मुद्दा विचारातही नाही. आता जे PR काहीच नाही की आता जे कल्चर एवढं वरती येते, मॅनेजर PR कल्चर, तेव्हा काही नाही. तरी पण इतकी प्रसिद्धी, तरी पण कारण माउथ पब्लिसिटी. कारण तेव्हा कव्वालीला येणारे किंवा तेव्हा दूरदर्शन होतं, तेव्हा बाबा गात होता, आकाशवाणीला गात होते, आणि माउथ पब्लिसिटी इतकी कार्यक्रम बघण्याचा तुम्हाला ना, हा जो लाईव्ह अनुभव असतो ना ताई,
हा फार विलक्षण आहे, हा फार विलक्षण आहे. म्हणून मला कोणीतरी विचारतं की तुला रेकॉर्डिंग आवडतं जास्त की लाईव्ह? म्हटलं अरे लाईव्ह, कारण तिथे आम्हाला कनेक्ट, डायरेक्टली आम्ही कनेक्ट होतो. आणि पोचपावती आहे समोरासमोर, लोक बसली आहेत. अरे तुम्हाला टाळ्यांरूपी आशीर्वाद लोकांचे मिळतात, लोक रडतात, तुमच्यासाठी गात असतात, तुमच्याबरोबर गातात, टाळ्या वाजवतात, तुम्हाला पाठीवून भेटतात, तुमच्या पाया पडतात. म्हणजे हे हे नाही करता येणार. तर त्या अनुषंगानं बाबा, तू म्हणतेस ना की ते लेटर हेड किंवा ते सगळं अजून ठेवलंय आम्ही जपून आहे घरी. पण मला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं सर, पहिला स्टेज शो किती भीती देणारा किंवा नर्वसनेस असणारा कसा होता? लहानपणापासून गात होतो नाही, पण समज नसेल. एक गोष्ट मला आठवतीये, म्हणजे अगदी मला वाटतं नंतर जेव्हा मी रुळलो, बाबाबरोबर जायला लागलो. नाही बाबाबरोबर इंडिपेंडेंट म्हणतेस की आता कोण नाही, आता मीच आहे. मग ते चंचलचं गाणं तुला म्हटलं ना मी, नरेंद्र चंचलचं गाताना आम्ही प्रॅक्टिस केल्या होत्या, पण मी खूप घाबरलो होतो आणि जरा थोडंसं थरथरत पण होतो मी, बट नॅचरल. कारण तुम्ही बाबांबरोबर असता, तुम्ही वेगळं फोक गाता, फोकमधनं मी डायरेक्ट सिनेमांची गाणी गायला आलो होतो. प्रचंड घाबरलो होतो. आणि तो पहिला कार्यक्रम मला आठवतोय, पवईतला मंडईचा कार्यक्रम, गणेशोत्सवातला. तिथे 3 पीस बँड असं आमच्या ऑर्केस्ट्रामध्ये 3 पीस बँड असायचा, कीबोर्ड, कोंगो ढोलक आणि ड्रम. तेव्हा ऑक्टोपॅड नव्हता, बरोबर, गिटार बिटार पण म्हणजे जिसका बजेट होएगा बाय वो 5 रखेगा. हे एवढं पण बजेट नसायचं, किरकोळ बजेट. तर त्याच्यामुळे मला ते आठवतंय, पहिला माझा कार्यक्रम नरेंद्र चंचल यांचं गाणं, 2 गाणी मी बसवली ती माझ्याकडनं, तर तो मला आठवतोय. आणि मग नंतर हळूहळू, पण त्याच्याही आधी बाबाबरोबर जेव्हा मी कराडला गेलो होतो, म्हणजे अभिनयाची पहिली माझी पायरी ती कराडच्या मंडईतली होती, त्या चौकातली होती, जिथे बाबा बोबडी गवळण गाणार होता, तो पेंद्या होणार होता आणि मला त्याने कृष्ण म्हणून उभं करायचं ठरवलं होतं. ते रिहर्सल मध्येच ठरलं होतं की तू कृष्ण करायचा. मला कपडे आणून दिले होते. मग मी तुला सांगितलं तू इथे यायचं, मी इथे बघितलं तुला की तू तिथे पळायचं, मी तुला तिथे बघितलं की ती तिथे पळायचं. म्हणजे कृष्ण अदृश्य होतो ना, आणि मी शोधतोय कृष्णाला, कृष्ण कुठे आहे, दिसत नाही. म्हणजे अरे आता काय कळतो कितना. मग मी तिथून पळून मी इथे यायचो. तर आणि असं बाबाला त्या पेंद्याला मी चिडवायचो, बासरी घेऊन कुठेतरी असं उभा राहायचो. ते माझं बाबाने शिकवलेलं अभिनयाचं ते पहिलं स्कूल आणि ती पहिली माझी वेळ त्या कराडमधली मी कधीच विसरू शकत नाही. ताई तू बिलीव्ह नाही करणार, मी आज बऱ्याच ठिकाणी मी बोलतो, पण त्या ठिकाणी जेव्हा बोबडी गवळण संपली बाबाची, स्तब्ध होते लोक, एकही टाळी नव्हती. मला तेवढं काही खूप कळत नव्हतं पण जाणवत होतं, समजत होतं हे काहीतरी घडतंय, असं काय होतंय असं कळायचं. स्तब्ध होता ऑडियन्स. ताई बिलीव्ह नाही करणार, सगळे रडत होते खाली. म्हणजे असा पण ऑडियन्स आहे. मी टाळ्या देणारा, शिट्ट्या वाजवणारा, फेटे उडवणारा आपण ऑडियन्स बघितलेला आहे तमाशातनं आणि इतर गोष्टीतनं, पण असा ऑडियन्स तू कुठे पाहिला असेल तर मला प्लीज सांग, प्लीज कोणीतरी मला सांगून द्यावं, जो बाबासाठी टाळ्या नाही वाजवत आहेत पण धमसून धुमसून रडतोय. त्या पेंद्याची व्यथा बाबा सांगायचा ना, की मला दुबू दुबू मारलेले बा, फुंदू फुंदू लल्लोले बा, आणि ते असं ते सगळं मंडई असं रडताना मी बघितलेलं. आणि मग 2-4 मिनिटांनी टाळ्या आल्या. असं ऑडियन्स बाबाने निर्माण केलं ग. असं तू म्हणतो ना आपण लाईव्ह ही ताकद असते. तर तो क्षण माझा, मी घाबरलो होतो तिथे, पण खूप घाबरलो होतो. कारण अरे आपण कधीच म्हणजे बाबांबरोबर असं उभं राहून मागे कोरस करणं ग. आणि बाबाला आम्ही असं बघायचो, बाबा पुढे गायचा, खोपडी माईक असायचे 2 असे टांगलेले, बस त्याच्यावरच राजाराम भाऊ जामसंडेकर ढोलकी वाजवायचे, हार्मोनियम ते कव्हर करायचं बरं का, ते सगळं कव्हर करायचं माईक. ते 2 माईक, 2-3 माईक, 3च माईक असायचे. असं इंडिव्हिज्युअली नाही जे आता आपण बघतो. अजिबात नाही लेप्पल बिप्पल काहीच नाही, काय नाही. मेरे को यार वो कॉर्डलेस वेटलेस दे, कुछ नहीं भाई, मेरे को इधर जरा हेड ऑन दे ना, हेड ऑन चाहिए. अरे हेड ऑन के बिना मैं गा नहीं सकता भाई, जरा इनर मेरे को दे ना, इनर वगैरह, ईपी, ईपी कुछ भी नहीं, नथिंग. यू हैव टू सिंग लाइक नो मॉनिटर्स. अच्छा, नो मॉनिटर्स. समोरच स्पीकर असायचे,
पण तो कसा, म्हणजे तुमच्या आतमध्येच तुमचाच मॉनिटर तुम्ही वापरायचा. वा. खूप कठीण. तर ते बाबा आम्ही मागे गात असताना बाबाला मी असं बघायचो गाताना, तर मी आजही बाबाला असंच बघतो गाताना. त्याची उंची तो नाही, तिथेच आहे. खरंच अगदी. आणि ना जसजसा वेळ पुढे गेला टेक्नॉलॉजी सुद्धा बदलली आणि बदलायला आता पाहिजे, बदलायला आता पाहिजे. खूप काही गोष्टी वाईट नाहीये, चांगली ऍड ऑन गोष्ट आहे. आता झाल्यात, झालं राईट. सगळं झालं, चांगली गोष्ट आहे. पण दादा, तुम्ही तो जो बदल आहे किंवा हं. ते जे अडॅप्शन आहे त्या टेक्नॉलॉजीचं, हं. ते सुद्धा हळूहळू वेळेप्रसंगी पुढे पुढे करत गेला असेल ना, कारण आधीच्या गोष्टी वेगळ्या, आता सगळंच आधुनिक आहे, बिलकुल. राईट. म्हणजे तेव्हाचा मी काळ बघितलेला आहे. मला माहित नाही माझ्या सहकलाकार किंवा गायकांनी किती लोकांनी तो काळ बघितलाय, मला माहित नाही. म्हणजे माझे मित्र सगळे आहेत, मी नाव घेत नाहीत, पण सगळेच मित्र आहेत जी माझ्या वयाची आहेत किंवा माझ्या बरोबरची आहेत. त्यांनी किती लोकांनी तो काळ बघितला माहित नाही. आकाशवाणीवर जाऊन गाणं, वन टेक बाबा गायचे, वन टेक. आता हे किती लोकांनी अनुभवलंय मला माहित नाही, पण मी लहानपणापासून अनुभवतोय. दूरदर्शनवर कॅमेरा लागला, आता हा कॅमेरा लागलाय, नो टेक, जरा 2 मिनिटं पाणी पितो, नो, कुछ नाही, सुरू झालं की शेवटपर्यंत संपवायचंय तुम्हाला गाणं. मग तिथे कोणी शिंकायचं नाही, कोच कुछ नाही, म्हणजे तुम्हाला खाज जरी आली तरी खाजवायचं नाही. इतका, आय एम जोकिंग, बट इट्स अ सिरियस गोष्ट. करेक्ट. म्हणजे ते काही नाही करायचं तुम्ही, म्हणजे इतकं कट टू कट असायचं. तो काळ बघितलेला आहे. तर तो खूप खूप मजा, म्हणजे खूप मजा, खूप आठवतो तो तुझ्या मुळे आज तो पुन्हा एकदा त्याला उजळणी मिळाली. वा. अगदी. पण आता ना छान आहे सगळं, चांगली गोष्ट कार्यक्रम आहे. छान चाललेत बिलकुल चालेल. आणि पर्सनल लाईफ सुद्धा मस्त. मला सांग दादा, हे जे यशाचं शिखर आहे किंवा हे जे छान दिवस आहेत, हे जरा उशिराने आले तुझ्याकडे स्पेशली, का वेळेत आले, का जरा लेट आले? मी सांगतो की ते क्षण येऊन जाऊन होते ताई. ओके. मी असं म्हणणार नाही की आले, ते जातात. पण खूप गोष्टींचं रडू येतं जेव्हा मी कधी कधी बसतो, गाडी चालवतो, तर पटकन अशी गोष्ट आठवते, अरे की लोक, आपण काम करताना पण लोक आपल्याला किती मागे खेचतात. आपल्या समाजाचे लोक आपल्याबरोबर आहेत का, इतर समाजाचे आहेत का, इतर हे आहेत का. तर ही काम करताना मग त्याच्यातनं कधी कधी आपल्याला लोक खूप मागे खेचतात, आपल्याला काम देत नाहीत, आपण मागे पडतो, परत आपण पुढे येतो. तर ह्या गोष्टी, तर धूप और छाव तो लगा रहेगा, मतलब आनी जानी है ना, जीवन इसका नाम है, वो तो आनी जानी है. तर पण एक गोष्टीचं समाधान आहे की आत्ता ही जी परिस्थिती जी आली आहे, ती माझ्या अनुषंगानं आय एम हॅपी इन दॅट. मला खूप पण नको आहे, खूप खाली पण नको आहे, पण जी परिस्थिती आत्ता घशात रक्त येईपर्यंत आम्ही गातो. मी म्हणतो घशात रक्त येईपर्यंत, म्हणजे काय टिपेचं आम्हाला काय पटीचं गायला लागतं, की जेव्हा कोणीतरी पाठीमागे तुम्हाला बोलत असतं ना, टोचत असतं, आणि तुम्हाला टोचल्यानंतर पण तुम्हाला तेच करायचं असतं चांगलं, खूप कठीण असतं ताई. तुमच्या डोळ्यातले आसू तुम्हाला कोरडे करायचे असतात. हे करून तुम्हाला तुमचं आयुष्य, तुमच्या घरातल्यांचं आयुष्य, तुमच्या पूर्वजांचं आयुष्य, तुमच्या मित्रमंडळींचं आयुष्य, तुमच्या समाजाचं आयुष्य, हे तुमच्यावर डिपेंड असतं. तिथे खूप खाली गेलो, खूप वर आलो, पाताळात जाऊन आभाळाला गवसणी घातली बऱ्याचदा. पण आता जे आहे ते माझ्या आईवडिलांमुळे, कारण त्यांनी खूप स्ट्रगल केला. तेव्हा तर काहीच नव्हतं, आणि शून्यातनं उभं केलं, शून्यातनं उभं केलं म्हणजे त्यांनी. आणि सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, या सगळ्या मोठ्या महामानवांमुळे, या करत्या जाणत्या राजांमुळे आपल्याला हे मिळालेलं आहे. तर त्याचं मोल आपण ठेवलं पाहिजे. ज्या गोष्टीने आपल्याला दिलं त्याला कधी विसरता कामा नये. जिथनं आपण आलो, त्या दलदलीतनं आलो, ज्या चिखलातनं आपण वर आलो, तिथलं त्याला विसरायचं नाही. तेही त्याने आपल्यासाठी खूप काम केलंय. तर ते म्हणतो ना, आत्ताची काही करायची उमेद नसती तर आपण एवढं घडलोच नसतो, जर त्या संकटातनं बाहेर नसतो आलो. सगळं आयतं प्लॅटर मिळालं असतं, प्लॅटरवर वी आर गेटिंग एव्हरीथिंग इन युअर हँड. नो, उसमें कुछ मजा नहीं था, मगर मजा इसी में है. और आणि ना त्याची मजा पण राहते. ते करून आल्याची जी गोल्डन स्पून नाही, यू हॅव टू स्ट्रगल युअर ओन. बाबांनी पण सांगितले. ते मला 1,500 रुपये दे. तुझं झाले ते नाटकाचं काय झालं? अच्छा, किती प्रयोग झाले? हां, ते 1,500 रुपये घे. हे असं आम्हाला शिकवलंय बाबांनी. बाबा प्रयोग कमी होते, ठीक आहे, मग 1,000 रुपये दे.
पण दे, कारण याच्याने आम्ही शिकलो, आम्ही घडलो की पैसे कसे सेव्ह करायचे, उडवायचे नाही आहेत, इथे आणून दे, घरात कमी पडतायत. त्यांच्याकडे होते, असायचे पैसे, पण ते आम्हाला त्यांनी शिकवलं. पैसे कसे जोडायचे, पैसे कसे जमा करायचे, उधळपट्टी नको, वायफळ नको, व्यसनं नको, सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या आम्हाला. त्याच्यामुळे आज जे आहे ते मी खूप समाधानी आहे आणि खूप हॅपी आहे आणि खूप आनंदी मी यासाठी पण असतो, कारण मला खूप लोकांना मदत करायला आणि लोकांबरोबर कनेक्ट राहायला, गप्पा करायला मला खूप आवडतात. मी खूप आनंदी आहे, असा पण मी आनंदी आहे. फक्त पैसे असल्यावरच तुम्ही आनंदी असता असं नाही. तर तुमच्या बाजूला चांगली माणसं असली ना आणि चांगले लोक असले, चांगलं गाणं असलं, चांगलं खाणं असलं, तरी तुम्ही आनंदी असता. तुम्हाला शोधलं पाहिजे की आनंद कशात आहे. तुला कसलंच व्यसन नाहीये? नाही, फक्त खाण्याचं आहे आणि माणसांशी बोलण्याचं आहे आणि फिरण्याचं आहे. वा वा, किती छान. येस, मस्त. खूप वेगवेगळ्या टप्प्यावर या करिअरच्या जर्नीमध्ये तू वेगवेगळी गाणी प्रेक्षकांसमोर आणली आहेस. म्हणजे आत्ता जेव्हा प्रतापगडच्या पायथ्याशी खान आपण ऐकतो, बरोबर, सिनेमातला तो सीन नंतर आठवतो, आधी तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो. थँक्यू. मी इतकी फ्लो मध्ये रमले की आता मी तुला सरवरनं दादापर्यंत आली आहे बोलायला. म्हणजे काय, प्लीज. सो ते जेव्हा पहिली ती ओळ ऐकते की प्रतापगडच्या पायथ्याशी, तेव्हा सगळ्यात पहिले तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो. थँक्यू. आणि हीच खरं तर आपल्या कामाची एक आपलं क्रेडिट असतं किंवा ती आपण किती जीव ओतून काम करतो. मला इथे ऐकायला आवडेल की तुझ्या या करिअर जर्नी मधलं तुझ्यासाठी सगळ्यात डिफिकल्ट गाणं कोणतं होतं? डिफिकल्ट हे तर खरंच डिफिकल्ट नव्हतं. पोवाडा. पण एक अजयचं मी एक गाणं गायलं, तो पोवाडा होता. कारण एक तर बर्डन काय होतं अजय अतुलचं. आम्ही एक भारतीय सिनेमासाठी, मी नंतर अजयकडे गायलो नाही, तर पण भारतीय सिनेमासाठी अजय करत होता. अजयचं नाव होतं. सगळेच संगीतकार बिचारे माझे जेवढे मित्र आहेत ते सगळ्यांचं चांगलं होतं, नाही असं नाही, पण त्यातल्या त्यात त्या भारतीय सिनेमासाठी वरच्या टिपीचं गाणं होतं, जरा स्केल. आणि दुसरं एक गाणं होतं थोडं हाय स्केलला होतं. ते आत्ता आम्ही एक जिजाऊंचं एक गाणं केलं, त्याचं पण एक गाणं हाय पिचला. काय होतं की आजारपणानंतर मी जेव्हा गायला लागलो की मी गाईन की नाही हे जरा दडपण होतं, पण मी म्हटलं नाही, मी गाणार असं होतं. पण तब्येत किती साथ देईल माहित नाही, पण ते खरं सांगू तुला, ते खूप वरच्या पट्टीत आहे. जर आता युट्यूबला गाणं जाऊन ऐकलं तुम्ही, राजा संभाजी रमाज, ते संभाजी मधलं फिल्म मधलं, किंवा मग आई जिजाऊची जी आरती आम्ही केली, जे नाही आई जिजाऊंचं जागर, आई जिजाऊंचा जागर केला, तो खूप वरच्या पट्टीत आहे, खूप वरच्या पट्टीत आहे. आणि माझ्या आजारपणानंतर 7 महिन्यानंतर मी गायलो आहे. म्हणजे त्याला श्वास, ताकद, ते गाणं माझ्यासाठी जरा डिफिकल्ट पडलं. पण बाकी मग अजयने माझ्याकडनं करून घेतलं. इतर अमित राजचं असेल एक गाणं, हळदीचं गाणं, ते पण खूप वरच्या पट्टीत होतं. आणि तुम्हाला इनॅक्टमेंट करून गायचं आहे, नुसतं गायचं नाही आहे ताई. तर तुला ते गाणं, तो कॅरेक्टर, 2-3 कॅरेक्टर होते त्या गाण्यामध्ये. अमित म्हणाला आणि समीर पाटील त्याचं ते दिग्दर्शन, बोलतो यार काहीतरी वेगळं कॅरेक्टर पण येतं, तर नंदेश काय करशील? तर मी पटकन 2 मिनिटात त्याला त्या ह्याच्यातनं कॅरेक्टर करून दाखवलं. तर ते इतकं हसले दोघे पण आतमध्ये. तर ते पण स्केल नाही सोडायचं, पण ते चॅलेंज होतं मला. तर हे अशी काय गाणी फार चॅलेंजिंग वाटली. पण शिवाजीराजे भोसलेचं मला अजिबात चॅलेंजिंग नाही वाटलं, कारण मी ते आधी 10-15 वर्षापूर्वी गात होतो, सिनेमात येण्या आधी. आणि अजित परबने ते ऐकलं होतं. आणि मग मी थँक्यू म्हणेन महेश मांजरेकरांचं, अजित परबचं, की त्यांनी माझी निवड केली आणि ते गायलो मी. म्हणजे अगदी हार्डली तू बिलीव्ह नाही करणार, पोवाडा मी 15 मिनिटात गाऊन बाहेर आलो. तो पोवाडा 15 मिनिटात गायलो. पुढचा एक, आणि पोवाड्याच्या आधी 2 पानं आहेत महाराजांची कीर्ती बेप, ते जे पानं आहेत ती मी दरवाजा उघडला, झालं गाणं. आणि गाणं हे कोणाला माहीत नसेल, आज मी सांगतो, हे गाणं फक्त डफावर आणि तानपुऱ्यावर आम्ही रेकॉर्ड केलंय. डोंट नो एनीबडी, नो बडी नोज. आम्ही एक अजिबासनमध्ये केलं, लूप लावला होता. अजित म्हणाला, रे आपण मग नंतर भरणार आहोत सगळं, तो आत्ता हे गा, आपल्याला पाठवायचं आहे शूटला वगैरे. तर म्हटलं ठीक आहे. फक्त ढिंग चिकाळा झिंक ढिंग चिकाळा हा ग्रूव्ह चालू होता, त्याला ग्रूव्ह म्हणतो आम्ही. आणि मागे स्केल होती एक हार्मोनियमची आणि काहीतरी तानपूर, त्याच्यावर मी गाणं पोवाडा गायलो. आलो, दरवाजा उघडला, अजित म्हणतो थांब. म्हटलं काय रे? ही पानं घे. म्हटलं काय? 2 पानं आहेत. म्हटलं काय करू?
हे गायचे आहेत. म्हटलं सांग चाल. आता तू संगीतकार आहेस ना, सांग चाल. अरे वेडा आहेस का तू तू ते तुला माहिती आहे तू गा. अरे अजित असं काय करू, मला माहित नाही काय आहे. मग वाचलं, म्हणजे कोणी लिहिलंय, गुरुने लिहिलंय. म्हटलं गुरु ठाकूर गुरु आमचा मित्र. ठाकूर या. म्हटलं गुरुने लिहिलंय, ओके ओके. तर जा 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 तू माईकवर जा. दरवाजा लावला त्याने, जा तू. आणि तो गेला आतमध्ये रेकॉर्डिंग रूममध्ये. मी इथे माईकवर आलो. म्हटलं राजीत तू सांग. नाही 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 ते हा. तुला बघ, तू कारण तुलाच माहिती आहे, ते तू त्या परंपरेतला आहे. अरे म्हटलं म्हणून काय झालं, मी काय अस्खलित पोवाडेकार नाहीये. हा. म्हटलं थांब मी प्रयत्न करतो. तर मी त्याला म्हटलं अजित महाराजांच्या वगैरे. म्हटलं एक काम करतो, एक एक अंतरा जो एक 4 ओळी मी गातो, हे रियाज करतो आणि रेकॉर्ड करूया. तू बिलीव्ह नाही करणार, आम्ही रियाज करत होतो, रेकॉर्ड करत होतो, रियाज करत होतो, रेकॉर्ड करत होतो. ऑन स्पॉट. ऑन द स्पॉट ती जी सगळी जी चाल आहे किंवा जी बांधणी आहे ती तिथल्या तिथे मी केली आहे. आणि ते पण आम्ही 15 मिनिटात गाऊन बाहेर आलो. म्हणजे असं पहिलं गाणं असेल आयुष्यातलं माझ्या, की इतकं मोठं गाणं, इतका त्याचा कॅनव्हास मोठा, ते कुठेही चुकलं नाही पाहिजे, ते कुठेही गेलं नाही पाहिजे, त्याचा काही हे नाही झालं पाहिजे. एक शब्द आमचा त्याच्यातला चुकला होता, तो आम्ही नंतर करेक्शन आम्ही आमच्या कार्यक्रमातनं घेतो, की तो डोंबारी होता, तो डोंबारी नव्हता, तो न्हावी होता. तर ते मी सगळ्यांना, मी आत्ता तेच गातो आम्ही. त्याच्यानंतर जेवढी गाणी हे आणि ते आम्ही तसंच गातो. ते एक पटकन ते ह्याच्यामध्ये फ्लोमध्ये माझ्या, आणि त्या कोणाच्या लक्षात नाही आलं. पण सांगायचं तात्पर्य, अर्ध्या तासात इतका मोठा पोवाडा तो आम्ही गाऊन बाहेर आलो. अर्ध्या तासात अर्ध्या तासात. कारण मी आधी गात होतो, फक्त टेक्निकल होता. सेम होता पोवाडा. Okay. तो आहे 6-7 मिनिटाचा. हा. तो 15 मिनिटात जरा टेक्निकल काही हो. एरर झाले. हो. अरे हा जरा थांब, जरा सूर किंवा थांब जरा ती हे जरा इकडे ये, जरा हा पुढे ये, जरा मागे जा, असं फक्त एवढंच. झालं. बाकी अर्ध्या तासातला पोवाडा आणि तो जगभर गेला. त्याच्या आधी मला माहित नाही पोवाडा सिनेमात 30-40 वर्षानंतर आला असेल, जो मी गायलो. त्याच्या आधी मला नाही वाटत पोवाडा होता. जरी आला असेल तरी तेवढा नाही गाजला. पण त्या पोवाड्याने मी तुला खरं सांगतो, पुन्हा एकदा पोवाडा हा प्रकार पुनर्जीवित झाला असं मला वाटतं. त्याच्यानंतर परत सगळ्या शाहिरांना आणि परत सगळ्यांना एक पोवाडा माहिती पडला आणि पुन्हा एकदा एक त्याला वेगळं स्टेज आलं असं मला वाटतं. मला वैयक्तिक वाटतं, मी जाहीरपणे बोलत नाही, पण मला असं वाटतं. कारण त्याच्यानंतर बघ ना तू, सगळीकडे लहान लहान मुलं सगळे. सत्यजित जामसंडेकर नावाचा एक खूप चांगला वादक आहे, तो माझा छोटा भाऊ आहे. त्याचा मुलगा जो 6 महिन्याचा होता, हा सगळ्यात माझा छोटा फॅन. प्रतापगडचा सगळा तो अख्खा तो माझा पोवाडा असा बघायचा आणि मग बाहेर जायचा. आजही तो बघतो. तर 1.5 वर्षाचं झालंय ते कार्ट. तो माझी सगळी गाणी, बाबांची गाणी बघतो. ते सांगायचं तात्पर्य की इथे इथे कुठे कुठे मला थोडी अडचण आली होती वर स्केल असल्यामुळे. बाकी मग तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादे गाणी होतच गेली, येतच गेली. ऍक्च्युली तो एक 5-6 मिनिटाचा पोवाडा आहे, पण त्यातल्या जरा 2 ओळी बिलकुल तुला भिडणाऱ्या, प्रेक्षकांना भिडणाऱ्या जरा. बिलकुल. प्रतापगडच्या पायथ्याशी घाने प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची त्यासी नाही जाणीव शक्तीची, आणि करील काय कल्पना युक्तीची. हाजी क्या बात. मला ना ऐकत राहावं असं तुला असं वाटतंय. खरंच यार कमाल. म्हणजे खूप एनर्जीने आणि ना खूप पोट तिडकीने एखादं काम करणं म्हणतात ना, ते याची अनुभूती आहे दादा. पण हे सगळं करत असताना स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा तितकंच लक्ष द्यावं लागतं. कारण आवाज उत्तम असण्यासाठी अनेक तेलकट नका खाऊ, बरीच पथ्य असतात, तब्येतीकडे लक्ष द्या वगैरे वगैरे. आणि आता काही महिन्यांपूर्वी, 1-1.5 वर्षापूर्वी बायपास सर्जरी झाली आहे तुझी. एनर्जी लेवल तर कुठेच कमी झालेली नाहीये, मी आता सांगू शकते. किती लक्ष देतोयस तब्येतीकडे आणि काय घडलं 1 वर्षाआधी? खूप मोठा आघात होता तो माझ्यासाठी. आणि म्हणजे अनफॉर्च्युनेटली मला माहीत नव्हतं काय होतंय, पण मला 1-2 दिवसाआधी थोडंसं पाठीमागे दुखायला लागलं. आणि 6 तारखेला आणि 9ला मला खूपच प्रचंड दुखायला लागलं. मी एका कार्यक्रमात जात होतो, सत्यजितच्या मुलाचं हे होतं नामकरण, आणि तिथे प्रचंड त्रास झाला. आणि तो त्रास झाल्यानंतर मला सहन होईना, माझा श्वास जड होत होता. तिथनं मला घेऊन आले ज्युपिटरला.
मी मूठ आवळून, डोळे बंद नव्हते केले, मी मूठ आवळून होतो. मला कळलं आणि माझ्या घरच्यांनाही कळलं की हा काहीतरी गडबड आहे, हार्ट अटॅक आहे. पण ते बोलत नव्हत्या दोघ्या जणी, त्यांना बरोबर माहीत होतं. तर आम्ही पटापट आलो आणि ज्युपिटरला संडे रविवार खूप गर्दी होती तिकडे. माहीत नाही काय होतं, काहीतरी ॲक्सिडेंट झालं होतं, प्रचंड गर्दी. तर आत बायको गेली आणि तिने पटकन त्याने लवकर 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 लवकर. तर मी ते लवकर म्हणायच्या आधी मी गाडीतनं उतरून स्वतःच चालत थोडंसं पुढे गेलो ज्युपिटरच्या. अरे बापरे. आणि नंतर त्याने व्हीलचेअर दिली. तू बिलीव्ह नाही करणार, सगळ्या नर्स डॉक्टर सगळे माझ्या अंगावर आले. कसं काय शक्य मला माहीत नाही, मला माहीत नाही हे क्या लिखा आहे. मग आत मला झोपवलं, ECG काढली तर गडबड होती. मला पहिले डॉक्टरांना फोन केला सुरासेंना आणि त्यांनी सांगितलं थंबोलाइज करा. त्या माणसाने पहिली इंजेक्शन दिली मला. मी तिथे थोडा स्टेबल झालो. तू बिलीव्ह नाही करणार, ज्या ड्रायव्हरने मला बोरिवलीवरून ज्युपिटरला आणलं त्या ड्रायव्हरचं नाव होतं तन्वीर आणि ज्याने मला थंबोलाइज केली, पहिली इंजेक्शन दिली, त्याचंही नाव होतं तन्वीर. ये कोइन्सिडेंस क्या आहे पता नाही. सरिता म्हणते तुला आम्ही आत ॲडमिट केलं आणि इतका पाऊस सुरू झाला की आम्हाला समोरचं दिसत नव्हतं. आम्ही घरी आलो होतो चेंज कारण आम्ही त्या फंक्शनला गेलो होतो. आम्ही तुला ड्रॉप केलं, आम्ही वर घेऊन जातो, तुम्ही या. तर आम्ही तोपर्यंत चेंज करून आलो. आम्हाला समोर दिसे ना. म्हणजे जर झालं असतं, आणखी जर आपण अर्धा तास लेट झालो असतो आणि काय झालं असतं, आपण अडकलो असतो. पण मला नव्हतं ना जायचं ग ताई, मला जायचंच नाही, एवढाच वेळच नाही आहे माझी. आणि ते हार्ट अटॅक यासाठी आला. मी सगळ्यांना सांगतो की आपण चेक करायला पाहिजे. आपल्याला व्यसन असेल नसेल, का होतं आपल्याला माहीत नाही, काय घडतं. माझी आर्टरी जी आहे ती 189/90ची होती, 3 आर्टरी छोट्या. त्याच्यामुळे तर ब्लड क्लॉट लवकर जमला. पण डॉक्टर म्हणाले की ते जर नसतं तरी पण तुम्हाला 60व्या वर्षी आलाच असता. पण हे लवकर येण्याचं कारण ते होतं जे आम्हालाही माहीत नव्हतं. मी प्रवास करतोय, खातोय, पितोय, सगळं पथ्य पाणी सगळं चालू आहे. पण मी सगळं संभाळून होतो कोविड नंतर, कोविडच्या आधी पण किंबहुना. पण तरी का आलं तर त्याचं कारण हे होतं जे मलाही माहीत नव्हतं. ते अनेकांना माहीत नसेल तर आपण चेक करणं, बॉडी चेक करणं हे खूप गरजेचं आहे. आणि या लाईफस्टाईल मध्ये तर खरंच गरजेचं आहे. लाईफस्टाईल मध्ये खरंच गरजेचं आहे. काय बिघाडेत पण मी आणखी एक गोष्ट मला तुला सांगायची. माझं हे होण्याआधी 2 महिन्याआधी माझी आई गेली 24ला. तर जसं मी तुला मगाशी सांगितलं आपल्या इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला की जन्म दिला आणि माझं पायाचं जेव्हा झालं तेव्हा पण तिने वाचवलं. तो दुसरा जन्म होता. आणि मला असं पूर्ण मनोमनी वाटतंय की आईला काहीही नसताना तिला फक्त एक भोवळ आली, तिला तिचं BP थोडं शूट झालं आणि 2 तासात तिने निरोप घेतला आमचा. तर ते जाणं आणि 2 महिन्याने माझं असं होणं फार मोठा स्ट्रोक होता. तर मला असं नेहमी वाटतं की इथे पण तिनेच मला वाचवलंय. ती म्हणली असेल तू थांब, मी जाते. आणि मला हे स्ट्रॉंगली फिलिंग आहे. कारण 2 वेळा तिने मला ह्याच्यातनं वाचवल्यानंतर ती तिसरं का आपल्या आईबापच ते समजू शकतात आपलं दुःख. काय माहीत नाही, मला असं वाटतंय तिला काहीही त्रास नव्हता. तिने का असं जावं. अजून ती आम्हाला वाटलं की अजून 10 वर्ष जगेल, आमच्यावर राहील. पण अचानक तिला हे यावं, तिचं ऑक्सिजन लेवल कमी व्हावं अचानक. तर मी डॉक्टरांचे धन्यवाद मानतो. मी सुराशे सर असतील तुमच्या माध्यमातून, त्यानंतर पांडा साहेब असतील. आता तब्येत बरोबर आहे ना? आता बरोबर आहे. तुमच्या सगळ्यांचं खूप माझी मित्रमंडळी, माझे चाहनेवाले, तुम्ही लोक, या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी परत आलो ताई. माझं काही नाही. आणि मी सगळ्यात तुमच्या माध्यमातून माझ्या मुलीला आयुषीला आणि सरिताला मी धन्यवाद मानेन. कारण त्या 2 कोबड्या होत्या माझ्या. मला त्यांनी बाहेर काढले त्यातनं, नाही तर मी शक्यच नाही. आयुषी काय करते आता? आयुषी आता लॉ करते, लास्ट इयर आहे. तिचा इकडे कल नाहीये? ती चांगली इंग्लिश गाते. ओके. पण ती प्रोफेशनली नाही. पण तिला जे उर्दू समजतं ते मलाही नाही समजत. जे ती आम्हाला सांगते. ती मला लहान असताना मला सांगायची की याचा अर्थ काय गाडीत बसल्यानंतर. तर तिला गाणं चांगलं. पण वडिलांची सुप्त इच्छा आहे का की तिने सुद्धा वारसा थोडा जपावा? नाही, मी तिला खूप प्रयत्न केला होता. पण शाळा आणि या सगळ्या गोष्टीमुळे आणि तिला एज्युकेशनल याच्यामध्ये तिचं स्वारस्य तिला जास्त असल्यामुळे शिक्षणाकडे जास्त. पण ती माझ्याबरोबर तिने कॉलेजमध्ये रुईयामध्ये असताना पोवाडा पण गायला होता.
ती GS होती 12वी मध्ये लास्ट इयरला, आणि त्याच्यानंतर कोविड आलं. मला वाटतं सगळी ती गडबड झाली. बट शी सॅंग इन कॉलेज, शी वॉज व्हेरी ॲक्टिव्ह इन कॉलेज. या कल्चरल बॉडीमध्ये होती ती. पण मी तिला कधी फोर्स नाही केला, जसं आमच्या बाबांनी आम्हाला कधी फोर्स नाही केला, तू नाही आता तू गायलाच बस, कधी नाही. आता आम्ही आमच्या ह्याने आम्ही बसलो बाबाकडे. आईने पण कधी नाही तू आता हेच करायला पाहिजे, तेच तुम्हाला वाटेल ते करा, पण शिक्षण घेऊन करा. माझे सगळी भावंड माझी खूप चांगली शिकलेली आहेत, फक्त मी नाही. तू किती शिकलायस? विचारते कशाला? मी किती शिकलोय तुला सांगू? तुला खरंच ऐकायचंय? हो. तू मस्करी नाही करत आहेस? नाही, मी मस्करी नाही करत आहे. मी फक्त 7वी शिकलेलो आहे. काय सांगतोस? बघा, तर तुला खोटं वाटलं की नाही? हे बघा, खोटं वाटतंय याला. तुम्हाला पण खोटं वाटतंय ना? कसं काय? बाबा, मी 7वी केलं आणि त्याच्यानंतर बाय बाय. मग मी बाहेरनं 10वी दिली, ती काही पास झालो नाही. बाहेरनं परत मी युनिव्हर्सिटी, ओपन युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, तिथे नापास झालो. पण शक्यतो मला इंग्लिश फार छान बोलतोस तू दादा. अनुभवाचे बोल. आय डोंट नो इंग्लिश. यू से? नो, आय वॉज इन कॉन्व्हेंट. अच्छा, मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होतो. पण जेवढं इतर बोलतात तेवढं मला नाही येत, कारण घरी आणि स्टेजवर वातावरण मराठीचं असल्यामुळे. पण डझंट मॅटर ना. आता आपण किती शिकलोय, ते कला बोलतीये जे काही आहे ते. एक्झॅक्टली. मला हे सांगायला काही वाईट वाटत नाही, लाज वाटत नाही. एवढं असताना पण सरिताने मला स्वीकारणं, ती जैन समाजाची आहे आणि तिने स्वीकारणं, आणि तेव्हा काहीच नव्हतं हातात का आमच्या, काहीही नाही. 150 रुपये रणांगणला मिळायचे. 150 रुपये. 25 प्रयोगावरनं ते प्रयोगाची संख्या आली होती 5. आता कसं जगायचं? लग्न केलं होतं. राईट. खूप स्ट्रगल, खूप संकट तुला मी सांगू ना. खूप 1500 रुपये घर भाडं भरायला पण नव्हते. 20,000 रुपये डिपॉझिट होतं. 21 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. आम्ही कसं बसं आम्ही दोघांनी मिळून ते सगळं केलं. म्हणून म्हटलं ना, हे सगळं बाहेर आलं. मी त्या सरिताला नाही विसरू शकत, आणि आयुषी, आई बाबा, हे सगळं तुम्ही लोकांना. पण कसं बसं झालं. अगदी दादा, नो डाऊट तू इतकं छान गातोस किंवा तू चांगले प्रोजेक्ट करतोस, तुझे कार्यक्रम उत्तम चाललेत. पण ना, अनेकदा असं फिलिंग असतं की आपल्या टॅलेंटला खरा न्याय मिळतोय का, किंवा आपल्याला तसे हव्या तशा संधी किंवा चान्सेस मिळत आहेत का? अनेकदा असं सेल्फ डाऊटचे क्वेश्चन येतात. मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल इथे, या इंडस्ट्रीमध्ये तुझ्या मते तुझ्या टॅलेंटला किंवा तुला हवा तसा स्कोप मिळालाय का आतापर्यंत? मला स्कोप मिळालाय, पण बऱ्याचदा ना लोकांनी मागे खेचलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की ना कुठे, की आता आम्ही फोक करतो, मी चाली बांधतो, मी गातो, मी प्रेझेंट करतो, तरी एकही मला वाटतं एकच पिक्चर मी गजेंद्रचा केला होता, संगीत. त्याच्यानंतर मला काही संगीत कुणीच नाही विचारलं. मला माहित नाही का. म्हणजे ज्यांना लोक, आम्हाला जेव्हा गायला जातो, मी नावं घेत नाही, अरे जरा ते धनगराचं ते जरा तू बघ ना, ते कसं बाज, अरे तू संगीत केलंस ना, तू सांग मला. अरे ते गोंधळाचं जरा. तरी पण आम्ही ना फार ऑथेंटिक मी गात नाही. जर ऑथेंटिक गायला लागलो तर अजून यांची तारंबळ होऊ शकते, कारण पारंपरिक वेगळं आहे जे आम्हाला बाबांनी शिकवलं. तर ती मला खंत वाटते की अरे त्याच्यातनं मागे का आपल्याला खेचतायत लोक. आपल्याला येऊ शकतंय ते, आपण करू शकतो. किंवा काय ठिकाणी असं वाटतं ना की मी त्या ठिकाणी असू शकतो, पण मी त्या ठिकाणी नसतो. कारण आपल्यावर प्रेम करणारे खूप असतात लोक, पण सगळेच आपले वेलविशर नसतात. अतिप्रेम करणारे असतात. अतिप्रेम करणारे असतात ना, ते त्याचा खूप त्रास होतो आपल्याला. प्रेम करणारे ठीक असतात, अतिप्रेम करतात ना, अरे क्या बात आहे. भीती वाटते जरा, खूप भीती वाटते बाबा रे. मी तर फार घाबरतो. पण मी त्यांना दोष देणार नाही. त्याच्यातनं मी चांगलं शिकलो ताई. मी कोणाला दोष देणार नाही. मी माझ्या स्वतःला दोष देईन की तू त्याच्यातनं का घेत नाहीस. घे. तुला नाही बोलवलं ना, तू करून दाखव बॉस. आणि मी तुला खरं सांगतो ताई, ज्यांनी माझ्याकडे डोळे वाकडे केले आहेत ना, त्यांच्याकडे लोक नाही गेले आहेत, माझ्याकडे लोक फोटो काढायला आलेले आहेत. असं मी बघितलंय. पण मी त्याचा कधी बाऊ करत नाही. मी त्याचा कधी काय म्हणतो ना, गर्व करत नाही. तू आपल्याला करावं लागतं, आपल्याला उभं राहायला लागतं. मागे बघतायत लोक, आपल्याबद्दल बोलतायत, माझ्याबद्दल बोलतायत. मला कळतंय, मला दिसतंय. ठीक आहे, तुम्ही बोललात ना, तुम्ही तुमचं काम करताय, मी माझं काम करणार.
तुम बोलते रहो यार, तुम बोलते रहो, मुझे काम करना है. मैं बोलतो ना की कदम कदम पे उरूज जवाल होता है. एक शेर बाबा म्हणायचे की कदम कदम पे उरूज जवाल, म्हणजे तिथे कठीणाई, मोठे डोंगर, उरूज जवाल होता है कि कदम कदम पे उरूज जवाल होता है, हर एक बला से वो मुझको निकाल देता है. खाई असते, संकटे असतात की कदम कदम पे उरूज जवाल होता है, हर एक बला से वो मुझको निकाल देता है. न जाने किसकी दुआओं का फैज है मुझ पर, न जाने किसकी दुआओं का फैज है मुझ पर. अरे मैं डूबता हूं तो दरिया उछाल देता है. वाह, कमाल. काय मैं अर्थ डूबता आहे, हूं तो दरिया उछाल देता काय है. अर्थ आहे. मैं नहीं डूबूंगा, डुबाना चाहे तो भी नहीं डूबूंगा, मेरे को दरिया उछाल देता है. उसे भी नहीं चाहिए कि मैं डूबूं. तो तुम क्या मुझे डुबाओगे भाई, तुम क्या मेरा बुरा सोचोगे. वाह. मैंने मेरा सोच लिया है, इसलिए हर एक ने अपना सोचना चाहिए. ये मैंने क्या सोचा है, मैंने क्या करना आहे. मी जर कोणाचं वाईट नाही केलं तरी तर माझं नाही होणार आहे. हा, कठीणाई इथे आलेलं आहे, इथे संकट आहे, पण एका क्षणात असं दूर झालेलं आहे ताई. किती वेळा सांगू मी तुला. आता हे माझं बघ ना, हार्टचंच, म्हणजे मी आत्ता जाणार आहे पण मला जायचं नाही आहे. लोक म्हणाले तू तर आत्ता आम्हाला वाटलं की तू गेलास. टाटा बाय बायच आहे. एक दिवस अख्खं मला नळी टाकून होती, माझं, मी व्हेंटिलेटरवर होतो. डॉक्टर म्हणाले बाबा तुम्ही प्रार्थना करा, आम्हाला माहित नाही, आम्ही आमचं काम केलेलं आहे. कदम कदम पे उरूज जवाल होता है. मी हेच, बाबा माझा तेच म्हणायचं आणि मी तेच म्हणतो की संकटांपासून आपण घाबरायचं नाही. तर जितकी संकट येतात किंवा मला एखादं वाटतं की मला जजचं काम यावं, मला किती लोक म्हणतात भाऊ तुम्ही जज का, म्हटलं नाही, मला अजून मला मी शिकायचं आहे. वाचलंय या कमेंट्स अनेक चला कार्यक्रमाच्या ना, comments मला येऊ मध्ये. द्या ना, मला शिकू द्या ना, मी बघतोय मला काय, मी जेव्हा जाईन तेव्हा मला काय बोलता आलं पाहिजे. मला तर शिकून घेतलं पाहिजे की मी तिकडे कमेंट करेन. या, बरोबर ताई, बरोबर. एम आय राईट. मी जर एखादा विद्यार्थी करतोय तर मला आलं पाहिजे की ते मी विद्यार्थ्याला शिकवेन. तो उगाच मला लोक, मी सेलिब्रिटी झालो म्हणून मी तिथे खुर्चीवर बसलोय, ते मला नाही आवडणार. ते मला नाही आवडणार. उगाच दुसऱ्याचं घेणं मला नाही आवडणार. ते त्याचा अधिकार आहे, तो त्याला मिळालं पाहिजे. मग त्याच्यावर मी जळत नाही. जो कोणी असेल किंवा इतर गाणं हे मी गाऊ शकत होतो. असे माझे किती मित्र आहेत संगीतकार, तुला मी आज उघड कॅमेरावर सांगतो, जे नवीन नवीन आले होते जवळ आपल्या महाराष्ट्रात आणि ज्यांना पिक्चर मिळत नव्हते, ज्यांना काय मिळालं नव्हतं, त्यांचे कमी पैशात गाणारा हा नंदेश उमप होता. पण आज त्याच माणसांना अवॉर्ड मिळाल्यानंतर नंदेश उमप दिसत नाही. मी जाहीरपणे बोलतो, मी घाबरत नाही कोणाला. अरे हट, मैं डरता नहीं किसी से ताई. पण मी त्यांना आजही भेटल्यानंतर कसा आहेस तू, काय चाललंय तुझं, बरं आहेस ना, ओके, ऑल द बेस्ट, मी जाऊ, माझं गाणं दुसरीकडे. मी कधीही ताई दाखवलं नाही, कारण माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत माझ्यावर. दुःख आहे माझ्या मनात की अरे मित्रा, तू मला, दादा जरा बघ ना यार, माझ्याकडे पैसे नाही आहेत पण एक फिल्म ते गाणं, ठीक आहे गातो. पण त्यानंतर नंदेश उमप कुठेच नव्हता, किंमत नाही ठेवली. बाकी सगळे गायले जे नंदेश उमपच्या मागे येतात. ठीक आहे, मला नसेल येत गात, असे कितीतरी आहेत ना गाणी जी कोणालाच गाता येत नसतात, बरोबर, जे आपण पहिल्यांदाच माईक वर गात असतो. ठीक आहे, एनीवेज, उनका भला हो, उनका अच्छा हो, मैं सबके लिए अच्छा दुआ करता हूं. तर हे इथे अशा गोष्टी जी मला वाटत होतं की अरे या सिनेमासाठी मी गाऊ शकतोय, अरे या नाटकासाठी मी काम करू शकतोय, पण ते दुःख नाही करत बसलो मी. कारण जे मला येत गेलं ना ताई, ते चांगलंच येत गेलं. म्हणजे जो लिखा है ना भाई, ते कोण नाही घेऊ वो शकत. कोई नहीं चुरा सकता तुम्हारा टैलेंट कोई नहीं ले जा सकता. करेक्ट. भले पैसे ले जाए, जायदाद ले जाए, कुछ भी ले जाए, मगर तुम्हारे पास जो है वो तुम ही हो. करेक्ट, करेक्ट. तुम्हारे जैसा दूसरा नहीं होगा या दूसरे के जैसा मैं नहीं हूंगा. एम आई राइट? करेक्ट. नशीब है. तो अपने काम पे विश्वास रखो, तुमच्यावर स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणाला दोष देऊ नका. सगळ्यांशी चांगले राहा. मी सगळ्यांशी व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करतो, जरी मला पाठीमागनं दुष्ण देत असले तरीही ताई, तरीही मी चांगला. राग नाही येत तुला? मला राग खूप येतो जेव्हा मी सोशल मीडियावर एखादा हां, जय महाराष्ट्र, मी नंदेश उमप बोलतोय, मी आता या कार्यक्रमात, ओ जय शिवराय काय नाही बोलत, लाज वाटते का? ओ जय भीम का नाही बोलत, लाज वाटते का? अरे बाबा, मला कसलीच लाज नाहीये. ते दैवत आहेत माझे.
ते आपल्या सगळ्या भारताचे दैवत आहेत, भारताचे महापुरुष हा महापुरुष दर्जा आहेत त्यांना ते. उगाच नाही दिला. आणि आम्ही आयुष्यभर त्यांचीच गाणी गात आलो की. ओके, हो. जेवढं तुम्ही नाही गायला तेवढं आम्ही स्टेजवर बाबासाहेब आणि शिवाजी महाराज आणि शाहू महाराज आणि इतरांची गाणी गातो, पोवाडे गातो, गीतं गातो, कवनं गातो, फटके गातो. किती शाहिरांचे, किती लोकांचे. जेवढं तुम्ही नाव घेत नाही तेवढं आम्ही दरवेळेस नाव घेत असतो. खरंय. आम्हाला त्यांचं नाव घ्यायला हे नाही, पण एक सर्वसमावेशक असतं ना, तर त्याचं मला राग येतो आणि दुःख खूप होतं की तुम्ही असं बोलताय, तुम्ही का टार्गेट करताय कोणाला? कोणालाच टार्गेट नाही करायला पाहिजे. इथं आपण सोशल मीडियावर बघतो, तू असंच का घालते, तू कशी जाड दिसतेस, तू हा असाच दिसतोस, तू तसाच दिसतोस. राग येतो, पण मी जास्त कमेंट नाही करत. मी त्यांना काहीच नाही बोलत. मी म्हटलं त्यांना जेव्हा कळेल तेव्हा कळेल. ते मला जेव्हा भेटतील, माझ्याशी बोलतील, तेव्हा त्यांना कळेल हा माणूस काय आहे. खरंय. त्यासाठी तुम्हाला माझी बॅक हिस्ट्री बघायला लागेल की आम्ही, माझ्या पूर्वजाने, माझ्या वडिलांनी, माझ्या आईने काय समाजासाठी, या महाराष्ट्रासाठी केलंय. तुम्ही जेव्हा हे जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की आम्ही कोण आहोत. फार वाईट वाटतं, पण आनंद आहे. आणि हीच वाईट गोष्ट ना, ही लोककलावंतांच्या आणि त्यांच्या ह्या गाठीला बांधून आलेली आहे. ती तुम्ही सोडवू नाही शकत. ती घेऊनच पुढे जायचं. पण मला सांग, उमप घराण्याचा वारसा पुढे चालवणारा कुठली फळी तयार होती आता? माझी एक पुतणी आहे, ती पुढे काम करते. त्याचबरोबर आयुषी आमची, जी बाबाचं आम्ही फाउंडेशन उभं केलं होतं. बघ, हा फक्त सांगीतिक वारसा तुम्ही पुढे घेऊन जाणं हेच नसतं, तर तुम्ही तुमच्या पिढीचे विचार पुढे घेऊन जायला पाहिजे ताई, है ना? ते गाण्यातनं असतील, ते डॉक्टर असेल, तो इंजिनियर असेल, पेक्षा तुम्ही तुमच्या पिढीने, तुमच्या आई वडिलांनी, तुमच्या आजी आजोबाने तुम्हाला काय विचार दिलेत, काय वारसा दिलाय, है ना, जो समाजाच्या कल्याणासाठी आहे. तर बाबाच्या बाबा गेल्यानंतर आम्ही एक विठ्ठल फाउंडेशन तयार केलं आणि ते विठ्ठल फाउंडेशनचं आता पुढे आयुषी सगळं लक्ष देते आहे आणि ती पण आता त्यात सक्रिय झालेली आहे. म्हणजे आमच्या नंतर तीच सगळं फाउंडेशन उभं करणार आहे. आम्ही गरिबांना मदत करणं, शेतकऱ्यांना मदत करणं, हे सगळं ती आमच्या विचारांमध्ये असते, आमच्या बरोबर असते ती. आणि तू बाबांसाठी खास कार्यक्रमाचं आयोजन करतोय. आता नोव्हेंबर महिन्यात 15वा स्मृती दिन आहे बिलकुल बाबांचा. त्यानिमित्तानं तुम्हाला ऐकायला आवडेल काय असणार आहे कार्यक्रम आणि कधी आहे? ताई, बाबांना जाऊन आता 15 वर्ष झाली. हे आता मी आज एक व्यक्तींशी बोलत होतो, तर ते पण म्हणतात 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. हो नंदीश, 15 वर्ष माझे मगाशी तेच एक्सप्रेशन्स होते आपण बोलल्यावर. एक्झॅक्टली. तर ते 15 वर्ष झाली आणि 15वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आहे. तुला जर आठवत असेल तर मला सांग की कुठल्याही शाहिराचा असा स्मृती संगीत समारोह कोण करत असेल त्यांच्या पिढीतला किंवा त्यांच्या घराण्यातला, मला सांग. तर मी माझे शब्द घेतो मागे. हे काय वाईट अर्थी नाही म्हणत आहे, पण मला वाटलं की जर आपण केलं तर इतर पण करतील. तर बाबाचा तो स्मृती संगीत समारोह गेल्यानंतर मी सुरू केला आणि 2012ला आम्ही विठ्ठल उमप फाउंडेशन जेव्हा स्थापन केलं तेव्हा त्या फाउंडेशन थ्रू आपण मृदगंध पुरस्कार द्यायचा. आता हा मृदगंध पुरस्कार काय, तो जो मातीचा, जो पहिल्या मातीचा सुगंध असतो नाही का, तो काय सुगंध असतो, तो विलक्षण असतो. तो मातीचा सुगंध, मातीतली जी माणसं आहेत त्या मंडळींना, जसा बाबा मातीतला होता, कणखर होता, तशा त्या ॲक्टर्सला, म्हणजे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आपल्या स्पोर्ट्समधले किंवा साहित्यिक या क्षेत्रातल्या मंडळींना आम्ही पुरस्कार देतो. तर तो आता जवळजवळ 50-60वा पुरस्कार आता आहे. म्हणजे अगदी पहिला मला आठवतोय की अशोक पत्की काका असतील किंवा शाहीर साबळे असतील अण्णा, त्यानंतर नादू महानोर असतील, नागनाथ कोतापोल्ले असतील, मधु मंगेश कर्णिक काका असतील, अनेकांना, अनेक माया जाधव असतील, प्रेमानंद गजवी असतील, अनेकांना पुरस्कार दिलेत. तर हा पुरस्कार सोहळा आता तो 26 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजता रवींद्र नाट्य मंदिरात हा सोहळा होणार आहे. आणि त्या सोहळ्याला कार्यक्रम होणार आहेत. म्हणजे एक क्लासिकल कार्यक्रम असतो आणि एक फोक असतो. तर यावेळेस काही फोक आणि क्लासिकल कार्यक्रम होणार आहे. तर ह्या क्लासिकल कार्यक्रम करणार आहेत आपल्या सगळ्यांचे खूप दिग्गज असे लिजंड आर्टिस्ट उस्ताद शाहिद परवेज खान, जे सितार वाजवत आहेत. वा. तर त्यांचं तिथे सितार वादन होणार आहे. आणि पुण्यातली आमची ताई आहे
रेश्मा मुसळे परितेकर, रेश्मा परितेकर मुसळे, तिचं लावणी म्हणजे संगीत बारी ती सादर करणार आहे. तिचे एक 15 लोक आर्टिस्ट आहेत. तर हा संगीताचा कार्यक्रम आणि पुरस्कारांचा कार्यक्रम, तिथे दिग्गज मंडळी येतात पुरस्कार घ्यायला आणि द्यायला देखील. तर यावेळेस असा हा मोठा पुरस्कार सोहळा दरवर्षीप्रमाणे आहे. तर मी सगळ्यांना सांगेन, आपण नक्की या 26 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजता रवींद्र नाट्य मंदिरात. किती मस्त. आणि मी जेन्युअनली सांगते दादा, हां, मला इतकं छान वाटतं ना की मी तुला या कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलं आणि तुझे अनुभव जाणून घेता आले. कारण जे मी सुरुवातीलाच म्हणाले की मी बाबांना कधीच नाही भेटले, ती एक एक खंत आहे मला खंत अजून की भेटता नाही आलं, बोलता नाही आलं. कारण हां. आत्ता अनेक सिनियर कलाकारांचे च्या मुलाखती मी घेतल्या आहेत, बट देर आर फ्यू, जसं लक्ष्मीकांत बेर्डे सर आहेत, बरोबर. बाबा आहेत, यांच्याशी बोलायचाही योग राहून नाही गेलं, आला कधी, राहून राहून गेलं. आणि ना ते रिफ्लेक्शन मला आज कुठेतरी दिसलं. आणि इतकी मेहनत असते, आपलं आडनाव मोठं जरी असलं बिलकुल, बिलकुल. तरी त्याच्यामध्ये काय मेहनत असते ना, हे तुझ्या निमित्तानं उलगडलं मला आज. पण थँक्यू सो मच. मी खूप जास्त ग्रेटफुल आहे की अरे, तू thank- माझ्यावर विश्वास ठेवून इतके छान तुझे अनुभव आज इथे शेअर केलेस. थँक्यू. आणि तुला पुढच्या 50 वर्षाच्या गाण्याच्या करिअरसाठी अजून शुभेच्छा. थँक्यू. आणि तुमचं हे पॉडकास्ट जे आहे ते मी पाहत असतो. तुम्हाला माहीत नसेल, कदाचित मी तुम्हाला रिप्लाय दिला नाही, पण मी तुमचे सगळे पॉडकास्ट बघतो. Thank you, सगळ्यांच्या thank अनुभवाच्या गोष्टी तू त्यांच्याकडनं इतक्या छान पद्धतीने गोड गोड असे छान हसत हसत काढून घेतेस. तर तुझंही खूप अभिनंदन. आणि Thank तू you. खूप छान बोलतेस आणि छान तुमची चर्चा रंगते, मी सगळं बघतो. आणि या रसिकांनी आणखी हा पॉडकास्ट आणखी मोठा करावा, आणखी भरभराटी या पॉडकास्टला यावी. आणि महाराष्ट्राचं काय म्हणतो ना, सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं चांगलं व्हावं. म्हणजे माझी एक टॅगलाईन आहे, एकमेकांना सहकार्य करा, हो. एकमेकांना धरून ठेवा. अशी माझी याच्यावर पण तू बघितलं असेल. तर मी सगळ्यांना सुखी, त्या विधात्याकडे सांगेन की सर्वांना सुखी ठेव आणि सगळ्यांचं भलं हो. थँक्यू सो मच. थँक्यू. कायम असंच प्रेम असू दे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.